नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयाला सुरुवात करतोय. विषय म्हणण्यापेक्षा राज्यघटनेचाच एक छोटासा पाठ असलेला तो म्हणजे पंचायत राज. पण याचा अभ्यास आपण स्वतंत्रपणे करत असतो. तर या पंचायत राज विषयाचं इंट्रोडक्शन प्लस आपल्याला थोडंसं लेक्चर टाइप मध्ये आपण पहिला पाठ सुरू करतोय. तर पंचायत राज सरळ सेवा, कोणतीही TCS, IBPS जे पण एक्झाम असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ती त्या एक्झाम मध्ये 100 आणि 100% प्रश्न येणारा विभाग म्हणजे पंचायत राज. खूप सारे प्रश्न येतात आणि या प्रश्नांसाठीच आपण आज हा पंचायत राजचा व्हिडिओ घेतो आहोत किंवा हे लेक्चर आपण घेतो आहोत. तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर सुरू करूया. पंचायत राज, खर तर पंचायत राज हे महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं की पंचायत राज झालं पाहिजे, पंचायत राज लागू झालं पाहिजे, ग्रामीण स्वराज्य संस्था. खर तर याचा इतिहास आपण बघणार आहोत. पण महात्मा गांधी यांची माय आयडिया ऑफ विलेज स्वराज इज दॅट इज अ कम्प्लीट रिपब्लिक इंडिपेंडेंट इन ऑफ इट्स नेबर्स फॉर इट्स ओन विटल वॉन्ट्स, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. पंचायत राज हे महात्मा गांधींचं काय होतं, स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न होतं की पंचायत राज असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरून सर्वसामान्य व्यक्तींच्या व्यवस्थेतील सहभाग वाढावा ही त्यांची अपेक्षा होती. मग पंडित जवाहरलाल नेहरू, असा प्रश्न आपल्याला पडतो विद्यार्थी मित्रांनो की पंचायत राज हे नाव कोणी दिलं? काय पंचायत राज हे नाव कोणी दिलं? तर पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं. कोणी दिलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं. इंडिया इज पूर बिकॉज विलेज ऑफ इंडिया इज आर पुअर. काय म्हटलं होतं? इंडिया हा गरीब आहे. का गरीब आहे? कारण खेडे गरीब आहेत. इंडिया विल बी रिच ऑफ द विलेज ऑफ इंडिया आर रिच. पंचायत शुड बी गिवन ग्रेटर पॉवर्स फॉर वी वांट विलेजर्स टू हॅव ग्रेटर मेजर ऑफ स्वराज्य, सेल्फ गव्हर्नमेंट, ओन गव्हर्नमेंट. म्हणजे आपलं स्वतःच एक सरकार असलं पाहिजे, गव्हर्नमेंट असलं पाहिजे, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं. मग लोकशाहीच्या या तत्वावर आता आपण बघू शकतो की लोकशाहीच्या या तत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्व खूप आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्व जर आपण बघितलं की लोकशाहीच्या तत्वावर या संस्थांचं कार्य आधारित आहे. डेमोक्रॅसीमध्ये या संस्थांचं महत्व खूप आहे. लोकशाही पद्धतीने राज्य कारभाराचं प्रशिक्षण देणाऱ्या एक शाळा आहेत. कारण बघा, असं बरेच नेत्यांच्या बाबतीत झालेलं असेल, ते ग्राम पंचायत मधून आले, पुढे ते काय काय म्हणू शकतो आपण, पंचायत समितीवर गेले, पुढे जिल्हा परिषदवर गेले, मग नंतर आमदार झाले, मग नंतर खासदार झाले, खासदारचे ते काहीतरी मंत्री झाले. तर थोडक्यात सांगायचं झालं की पंचायत राजचा याचाच वाटा खूप महत्वाचा. कारण कुठेतरी त्यांनी ते प्रशासन चालवलं, कुठेतरी त्याचा एक्सपिरियन्स घेतला, म्हणून पंचायत राज हे महत्वाचं आहे. नेतृत्वाची समान संधी पंचायत राज उपलब्ध करून देते. स्थानिक पातळीवरील समस्यांचे निवारण स्थानिक जनतेद्वारे हे पंचायत राजचं काय एक स्वप्न आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाळणा आहेत. काय म्हणतात यांना? स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असं म्हटलं जातं. या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीच्या विकेंद्रीकरणास प्राधान्य देण्यात आलंय. म्हणजे काय की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाली पण एक कोणतं तरी सरकार असलं पाहिजे, आणि ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि खाली आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की स्थानिक स्वराज्य संस्थांचा विस्तार हा गावाखेड्यापर्यंत कसा आहे आणि त्याच्यामुळे पंचायत राज हे कसं चांगलं काम करतंय हे आपल्याला बघता येईल. मग आता आपण बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था. मग स्थानिक स्वराज्य संस्थांची वैशिष्ट्य काय आहे? बघा, निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार झालेली आहे. पूर्ण स्वायत्तता व स्वातंत्र्य आहे. आता निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार जरी झालेली असली पण भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे. पूर्ण स्वायत्त आणि स्वातंत्र्य संस्था आहेत.
कायद्यात बदल करण्याचा अधिकार देखील आहे, तो म्हणजे राज्य शासनाचा. त्यानंतर सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते. बघा, पॉवर टू द पीपल असं म्हटलं जातं ना, की लोकांकडेच सत्ता आहे, लोकांकडेच अधिकार आहे. हे का? कारण स्थानिक स्वराज्य संस्था तशा प्रकारचं पॉवर्स प्रोव्हाइड करतात. मग आपण या पंचायत राजची थोडीशी पार्श्वभूमी बघणार आहेत. आता आपण बघितलं की पंचायत राज का महत्वाचं आहे, कशासाठी महत्वाचं आहे आणि का पंचायत राज असलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पंचायत राजची पार्श्वभूमी काय. मग आपण प्राचीन काळापासून बघणार आहोत की प्राचीन काळात पंचायत राजचा उल्लेख आढळून येतो आणि प्राचीन काळात जे शासन चालायचं. आता तुम्ही मोहनजोदाडो नावाचा एक मूवी बघितला असेल बघा. त्या मोहनजोदाडो मूवी मध्ये एक सीन घेतलाय, वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे प्रमुख असायचे. मग कोणी कोशागार प्रमुख, कोणी धान्याचा प्रमुख, कोणी एखादा विभाग असेल त्या विभागाचा प्रमुख, कोणी जलसंपदा असेल म्हणजे पाण्याचं नियोजन असेल त्याचा प्रमुख, असे वेगवेगळे प्रमुख होते. महंतो असा शब्द आलाय बघा त्या मोहनजोदडो मध्ये. तर त्या प्रमुखांचा एक प्रमुख असायचा. म्हणजे हे काय होतं, मग हे पंचायत राजचे ना. तर मग आपण थोडस वैदिक कालखंडामध्ये जातो आणि वैदिक कालखंडामध्ये पंचायत राज काय होतं, कसं होतं तेही बघतो. मग बघा, प्राचीन काळ हा पंचायत राजचा सुवर्ण काळ होता बघा. उलट आताही आहे, पण आता तुम्हाला माहितीये की काय व्हायला लागलंय, हल्ली भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला माहितीये की ठीक आहे, पण काही अडचण नाही. पंचायत राज सुवर्ण काळ आहे. नारद स्मृती असेल, मनुस्मृती असेल. आता ठीक आहे, मनुस्मृती वेगळ्या वादामुळे चर्चेत राहते, चातुर्वर्ण्य प्रथा सांगितली म्हणून. पण इथं आपल्याला मनुस्मृती या ग्रंथाचा उल्लेख हा ग्रामीण प्रशासनासाठी करायचा आहे. त्यानंतर न्याय पंचायती यांचा उल्लेख म्हणजे खरं तर नारद स्मृती आणि मनुस्मृती या ग्रंथांमध्ये की न्याय पंचायती होत्या याचा उल्लेख आढळतो. रामायण मध्ये बघा, रामायण मध्ये जनपद संघ या शब्दाचा उल्लेख आढळून येतो. उलट रामायण महाभारत काळात सगळ्यात चांगलं राज्य होतं म्हणून राम राज्य म्हणतो, रामाचं राज्य होतं. आणि त्यावेळेस खरंच ग्रामीण प्रशासन किती चांगलं असेल याचा अनुभवच त्या शब्दावरून येतो. महाभारत मध्ये ग्रामसभा होती बघा. महाभारतामध्ये आजही तुम्ही बघा इथं ग्रामसभा होते, तसं महाभारतामध्ये ग्रामसभेचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यानंतर वैदिक काळात बघा, वैदिक काळामध्ये गाव पातळीवर असणारे कार्यालय असायचं. समिती व गाव प्रमुखास म्हणायचे ग्रामिणी. समिती नावाचं कार्यालय असायचं आणि त्याच्या प्रमुखास ग्रामिणी असं म्हणायचं. मॅगेस्थेनिस नावाचा हा प्रवासी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला होता आणि या मॅगेस्थेनिसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मौर्य नगर प्रशासन कसं काम करायचं याचा उल्लेख त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यानंतर कौटिल्याचं अर्थशास्त्र हा ग्रंथ, खरं तर अर्थशास्त्र नावावर जाऊ नका, हा ग्रंथ राजकीय स्वरूपाचा ग्रंथ आहे. जरी याचं नाव अर्थशास्त्र असलं तर हा एक राजकीय स्वरूपाचा ग्रंथ आहे. म्हणून कौटिल्य यांचा ग्रंथ महत्वाचा मानला जातो आणि यात ग्राम प्रशासनाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात ग्राम प्रशासनाचा उल्लेख आढळतो. स्थानिका बघा, स्थानिका नाव होतं. त्यात 800 खेडे असायचे आणि महसूल अधिकारी त्याचा प्रमुख असायचा. त्यानंतर सक्ता, त्यात 400 खेडे असायचे, तो सक्ता म्हणून त्याला ओळखलं जायचं. गोपा, ज्याच्याकडे 5 ते 10 खेडे असायचे, त्या खेड्यांचा प्रमुखाला गोपा असं म्हणायचं. आणि ग्रामिका, जो गाव पातळीवर प्रमुख असायचा त्याला ग्रामिका असं म्हटलं जायचं. बघा, म्हणजे खरं तर आता स्थानिका म्हणजे आपले हे 800 खेडे म्हणजे मोठं तालुका बिलोका जिल्हा बिल्ला आपलं बघता येईल आपल्याला, पण त्या काळात असं प्रशासन चालायचं. त्यानंतर मुघल कालखंडामध्ये आपण येतो. मुघल कालखंडामध्ये पण ग्राम प्रशासनाचा उल्लेख आढळून येतो. मग मुघल कालखंडामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा बघा, गावात जनतेकडून कर वसुलीचे कार्य हा पटवारी करायचा. आजही तुम्ही बघा, आपल्याकडे आपण तलाठीला पटवारी म्हणतो, हा पटवारी कार्यालय म्हणतो. तो महसूल अधिकारी होता ना, कर. कारण आपला तलाठी पण काय करतो, जो शेतकरी आहे वगैरे ते कर गोळा करण्याचंच काम करतो ना. तर मग हा पटवारी त्यावेळेस असायचा.
गाव स्तरावर न्याय चौकशी करायची असेल तर चौधरी. बघा आपण फेमस आहेत चौधरी, अनेक मूवीज पाहिले असतील तुम्ही. चौधरी का न्याय, पंचायत बसायची आणि मग चौधरी काहीतरी न्यायदानाचं काम करायचा, म्हणून बघा चौधरीचा उल्लेख आपल्याला अनेक मूवीज मधून येतो. त्यानंतर गावची देखरेख पाटील मुकादम. आता आपण पोलीस पाटील असतो बघा गावात, ते प्राचीन काळापासून आलेलं आहे, मध्ययुगीन कालखंडापासून आलेलं आहे. म्हणून बघा गावचा पोलीस पाटील असायचा. जो प्रशासन, आता आपल्याला माहिती की गावचा पोलीस पाटील काय करतो, कायदा व सुव्यवस्था असेल गावात ती टिकवण्याचं काम, काही भांडण झाली तर पोलीस पाटील तिथं मध्यस्थी करतो. प्रांत आणि सुभेचा प्रमुख, सध्याचा विभाग प्रमुख म्हणजे सुभेदार, आमीर, वाली हे असायचे. आपण पोलीस पाटील बघितलं. त्यानंतर प्रांताच्या महसुली अधिकाऱ्यास दिवाण असे म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? प्रांताच्या महसुली अधिकाऱ्यास दिवाण असं म्हटलं जायचं. सरकार, सध्याचा जिल्हा फौजदार, महसूल अधिकारी असायचा. अंमलगुजार किंवा आमील असायचा. त्यानंतर परगणा, आता सध्या बघा सध्याचा एखादा प्रांत असेल तर त्या प्रांत म्हणजे एक मोठा डिव्हिजन आला, म्हणजे जसं राज्य वगैरे प्रकारचा, तिथं सुभेदार, आमीर हे वाली असायचे. महसुली अधिकारीला दिवाण म्हणायचो. त्यानंतर सरकार किंवा सध्याचा जिल्हा याला फौजदार किंवा महसुली अधिकारी म्हणायचो, तिथं अंमलगुजार हा अधिकारी असायचा. आणि परगणा, शिकदार, महसुली अधिकारी, कानुगो असायचा. आता बघा इथं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी, कायद्या व सुव्यवस्थेसाठी वेगळा अधिकारी आणि महसूल गोळा करण्यासाठी वेगळा अधिकारी असायचा. ठीक आहे. त्यानंतर मोरेकाळ. आता मोरेकाळात जर आपण बघितलं तर द्रोणमुख, 400 खेडे असलेला द्रोणमुख असायचा. खरवटरिक, ज्याच्यात 200 खेडे असायचं त्याला खरवटिक म्हणायचो. आणि संग्रहक, 10 खेड्यांचा प्रमुखाला संग्रहक असं म्हटलं जायचं. आणि ग्रामिका, गाव पातळीवर असणाऱ्याला ग्रामिका, इथं सुद्धा असंच म्हटलं जायचं. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, स्वातंत्र्यपूर्व पार्श्वभूमी. आता आपण स्वातंत्र्याच्या थोड्या पूर्वीला आलो, स्वातंत्र्याच्या अगदी जवळची पार्श्वभूमी बघतोय आपण. प्राचीन मध्ययुगीन पार्श्वभूमी बघितली. आता बघा 1867 मध्ये पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन झाली. त्यानंतर 1793 मध्ये मुंबई व कोलकाता येथे नगरपालिका सुद्धा स्थापन झाल्या. बघा असा प्रश्न येतो, मग पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली, तर मद्रासला स्थापन झाली. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मुंबई आणि कोलकाताला नगरपालिका स्थापन झाल्या. त्यानंतर 1772 मध्ये जिल्हाधिकारी, तुम्हाला माहिती असेल, आपण तुम्ही जेव्हा इतिहासाचे लेक्चर बघाल तर तुम्हाला दिसलं असेल की कलेक्टरची निर्मिती वॉरन हेस्टिंग्स याच्या काळात झाली होती. सो जिल्हाधिकारी पद हे 1772 मध्ये निर्माण झालं. त्यानंतर 1870 मध्ये लॉर्ड मेयोने आर्थिक विकेंद्रीकरणाचा काय मांडला, ठराव मांडला. त्यामुळे आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून सुद्धा लॉर्ड मेयोला ओळखलं जातं. आणि जनगणना सुद्धा लॉर्ड मेयोनेच 1872 मध्ये सुरू केली होती, पहिली जनगणना. त्यानंतर बघा 1882 मध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा केला आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतात लोकल बोर्ड स्थापन करण्यात आलं. काय करण्यात आलं? प्रत्येक ठिकाणी लोकल बोर्ड स्थापन करण्यात आलं. सो अशा पद्धतीने आपण बघू शकतो. त्यानंतर पुढे बघा 1907 मध्ये रॉयल विकेंद्रीकरण आयोग आला. तो रॉयल विकेंद्रीकरण आयोग स्थापन झाला. चार्ल्स हॉबहाऊस, कोणी केला? चार्ल्स हॉबहाऊस याच्या अध्यक्षतेखाली हा रॉयल विकेंद्रीकरण आयोग आला. त्यानंतर 1920 मध्ये ग्रामपंचायतींना वैधानिक दर्जा प्राप्त झाला. काय झाला? वैधानिक दर्जा दिला. म्हणजे एक कायदा करून ग्रामपंचायती होतील, म्हणजेच वैधानिक दर्जा. 1933 मध्ये बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट किंवा बॉम्बे विलेज पंचायत कायदा आला. आणि 1934 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना देखील प्रवेश भेटला. मग हा पण महत्वाचा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना कधी प्रवेश भेटला, तर 1934 मध्ये भेटला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा काळ. आता ठीक आहे, हा झाला स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. त्याच्या पूर्वीचा इतिहास. आपल्याला बरेच प्रश्न येतात.
की रॉयल विकेंद्रीकरण आयोग कोणी स्थापन, त्याचे अध्यक्ष कोण होते, चार्ल्स हॉबस. किंवा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण, तर लॉर्ड मेयो. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण, तर लॉर्ड रिपन. हे प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये खूप सारे वेळा आलेले आहे. आणि मग स्वातंत्र्यानंतर काय झालं, तर 1949 या वर्षी स्थानिक वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली. 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला, म्हणजे भारतात खऱ्या अर्थाने संविधान लागू झालं. आणि त्यानंतर एक कार्यक्रम बघा, पंचायत राजला 26 जानेवारी 50 ला जेव्हा लागू झालं तेव्हाच घटनात्मक दर्जा भेटला का, तर नाही. पंचायत राजला नंतरहून आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून संविधानिक दर्जा दिला. त्यामुळे मात्र पंचायत राज स्वीकारण्याच्या हालचाली सुरू होत्या. मग त्यासाठी आपण एक वेगवेगळे कार्यक्रम आणले आणि पहिला कार्यक्रम आणला 1952 मध्ये सामुदायिक विकास योजना, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. 165 गटात 55 प्रकल्पात हा प्रकल्प सुरू झाला, पण याला फार यश आले नाही. म्हणून मग परत आपण 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना आणली, नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस स्कीम. 2 ऑक्टोबर 1953 ला आपण ही राष्ट्रीय विस्तार योजना आणली आणि पंचायत राज साठी आपण प्रयत्न केले, पण तरी फार यश आपल्याला इथपर्यंत पण भेटलं नाही. म्हणून राष्ट्रीय विस्तार योजना असेल किंवा सामुदायिक विकास कार्यक्रम, जो 1952 सामुदायिक विकास कार्यक्रम जो 1952 ला सुरू झाला होता, आणि राष्ट्रीय विस्तार योजना बघा, सामुदायिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार योजना, यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीचं नाव होतं बलवंतराय मेहता समिती. आणि खऱ्या अर्थाने इथून खरं पंचायत राज आता आपलं सुरू झालं असं समजा. अजून पण सुरू झालेलं नाही, आता कमिटीज सुरू झाल्या. कोणी कोणी पंचायत राज संदर्भात काय काय रिकमेंड केलं, मग आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या असं दोघांच्या समित्या इथं बघणार आहोत. चला तर पहिले बघूया मग आपण बलवंतराय मेहता समिती. मी म्हटलं तुम्हाला की सामुदायिक विकास कार्यक्रम जो 1952 मध्ये सुरू झाला आणि 1953 मध्ये सुरू झाली राष्ट्रीय विस्तार योजना, या दोघं योजनांचा अभ्यास करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी, मी पंचायत राज लागू करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती नव्हती, या दोन्ही कार्यक्रमांचं मूल्यमापन करण्यासाठी ती समिती होती. मात्र तिने पंचायत राजला लागू करायची शिफारस केली. तर त्या काय शिफारसी होत्या हे आपण जरा बघूया. चला मग, बलवंतराय मेहता समिती ही पहिली समिती होती पंचायत राज संदर्भातली. या समितीची स्थापना झाली 16 जानेवारी 1957 ला. या समितीने अहवाल सादर केला 24 नोव्हेंबर 1957. या समितीमध्ये कोण सदस्य होते, तर बीजी राव, डीपी सिंग, ठाकूर फुल सिंग हे सदस्य होते. या समितीने शिफारशी लागू केल्या 1958 पासून. मग या समितीच्या महत्वाच्या शिफारशी काय होत्या? एक, त्रिस्तरीय पंचायत राज लागू करावं. आज आपण बघतो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर यांनी पण तेच म्हटलं, त्रिस्तरीय पंचायत राज लागू करावं. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. आता ऍक्च्युअल जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा लोकनियुक्त असतो, लोकांकडून निवडून दिलेले सदस्यांमधून एक अध्यक्ष होतो. यांनी मग सुचवलं होतं की अधिकारीच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. त्यानंतर जिल्हा परिषदवर आमदार, खासदार यांना प्रतिनिधित्व असावं. आता त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, आताही तुम्ही बघा आमसभेमध्ये वगैरे आमदार वगैरे यांना प्रतिनिधित्व असतंच, पण डायरेक्ट प्रतिनिधित्व नाहीये. प्रत्यक्ष प्रौढ मतदाराद्वारे ग्रामपंचायतचं गठन, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रौढ मताधिकारावर आधारित. आता आजही आपण बघतो की 18 वर्षावरील सगळे प्रौढ हे इलेक्शन्स मध्ये मतदान करतात. त्यामुळे तशीच आपली पंचायत राज व्यवस्था असावी असं याने सुचवलं. आणि याने म्हटलं की मधला स्तर महत्वाचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथं सांगतो, जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती आणि ग्राम पंचायत, मी शॉर्ट फॉर्म लिहितोय. तर जिल्हा परिषद पेक्षा यांनी मधला स्तर जो आहे पंचायत समिती, याला महत्वाचा. बघा असा प्रश्न विचारला जातो मग की बलवंतराय मेहता यांनी
कोणत्या स्तराला महत्व दिलं होतं, तर त्यांनी मधला स्तर म्हणजे पंचायत समितीला महत्व दिलं होतं. SC ST चा सदस्य असावा आणि तो ग्रामपंचायतवर पण असावा असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे थोडक्यात या त्यांनी काही महत्वाच्या शिफारसी सांगितल्या होत्या आणि त्यामुळेच मग फायनली भारतात पंचायत राज लागू झालं आणि ते पंचायत राजची सुरुवात झाली. कोणत्या समितीच्या शिफारसी स्वीकारल्या? मग बलवंतराय मेहता. आणि पंचायत राज आपल्याकडे लागू झालं कधी? 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानच्या नागौर येथे पहिली ग्रामपंचायत स्थापन झाली. पंचायत राज लागू करणारे राजस्थान हे पहिलं राज्य ठरलं. काय? पंचायत राज लागू करणारा हा त्यावेळेचा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो होता. नागौर येथे पंचायत राज लागू झालं आणि स्वतः प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी होते. 2 ऑक्टोबर 1959 ला पंचायत राज लागू झालं आणि 3 स्तरीय बघा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असे 3 स्तर पंचायत राजचे स्वीकारण्यात आले. मात्र काही राज्यांनी त्यात बदल केले, कारण राज्य याच्या बाबतीत कायदा करणार होतं. त्यामुळे काही राज्यांनी द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारलं, काही राज्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं. पण बलवंतराय मेहता यांनी मात्र त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं. त्रिस्तरीय पंचायत राजची काय केली होती? शिफारस केली होती. त्यानंतर बघा, पंचायत राज लागू करणारे पहिले 10 राज्य कोणते आहेत? मग आता बऱ्याचदा आपल्याला सरळ सेवा कोणत्याही एक्झाम्स मध्ये प्रश्न विचारला जात असतो. ऍक्च्युअल पंचायत राज लागू करणारं महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे असा प्रश्न येतो. पंचायत राज लागू करणारं महाराष्ट्र कितवं राज्य आहे? 9वं. आणि 9 शब्द अत्यंत महत्वाचा आहे, हा लक्षातच राहू द्या, कारण भाग 9 मध्येच पंचायत राज आहे. भाग 9 आणि भाग 9 ह्याच्यामध्येच पंचायत राज बसलंय आपलं सगळं. त्यामुळे भाग 9 आणि 9वं राज्य पण महाराष्ट्र आहे. योगायोग बघा. त्यानंतर बघा, मग पहिलं राज्य कोणतं होतं? राजस्थान. दुसरं कोणतं आहे? आंध्र प्रदेश. तिसरं कोणतं आहे? आसाम. चौथं कोणतं आहे? तामिळनाडू. 5वं कर्नाटक. 6वं ओडिसा. 7वं पंजाब. 8वं उत्तर प्रदेश. 9वं महाराष्ट्र आणि 10वं पश्चिम बंगाल. मग याच्यासाठी एक ट्रिक्स दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. रात को पंप मार के पंडित नेहरू ने पंचायत राज की शुरुआत की. रात को पंप मार के पंडित नेहरू ने पंचायत राज की सुरुवात की. ही ट्रिक्स लक्षात राहू द्या. आता बऱ्याचदा मला जर आठवलं नाही तर मी हे फॉलो करतो. सो बघा, राजस्थान, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर आसाम, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिसा, त्यानंतर मग पंजाब, त्यानंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. अशा पद्धतीने हे 10 राज्य. रात को पंप एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. तर 10च्या 10 राज्य तुमचे पाठ राहतील. चला नेक्स्ट समिती. दुसरी समिती आली, तिला आपण तखतमल जैन अभ्यास गट असं म्हणतो. या तखतमल जैन अभ्यास गटाने 17 जुलै 1966 ला या समितीची स्थापना करण्यात आली. यांनी 1967 मध्ये आपला अहवाल दिला. सर्व राज्यांनी कायद्याने ग्रामसभा स्थापन करावी. आता महत्वाचं आहे बघा, ग्रामसभा स्थापन करावी हे तखतमल जैन समितीने पहिल्यांदा सांगितलं, किंवा या जैन अभ्यास गटाने पहिल्यांदा सांगितलं की ग्रामसभेची स्थापना करावी आणि ती पण कायद्याने करावी, जी की केलेली आहे आपण पुढे जाऊन. बलवंतराय मेहता सोबत, कृष्ण सोबत अशोक वाटिकेत बाजीराव सिंगमची गण घेऊन गेले. आता ही ट्रिक्स इथं लक्षात ठेवून घ्या, कारण ही तुम्हाला पुढे कामात येणार आहे. कारण आपण ज्या समित्या बघतोय त्या समित्यांचे अध्यक्ष एका याच्यामध्ये आलेले आहेत. बघा, पहिली समिती होती बलवंतराय मेहता, त्यानंतर ही कृष्णाचार्य समिती आहे, ही नंतर येईल आपल्याला. त्यानंतर अशोक मेहता समिती आहे. त्यानंतर पुढे अनेक समित्या आहेत छोट्या छोट्या त्या या आपल्याला येतील या ट्रिक्स नुसार. मग बघा, दुसरी समिती आहे अशोक मेहता समिती. राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन केलेलं आहे. आता बघा, मी नॉर्मली ट्रिक्स पाठ करत नसतो, माझा क्रम पाठ असतो, त्यामुळे ट्रिक्स तुमच्यासाठी दिलेली आहे, लक्षात राहू द्या. समितीची स्थापना 12 डिसेंबर 1977 ला झाली. खरं तर अशोक मेहता समितीने एक अत्यंत महत्वाची शिफारस केली होती. अहवाल 21 ऑगस्ट 1978 ला दिला. 232 शिफारसी होत्या आणि त्यातली सगळ्यात महत्वाची शिफारस होती ती म्हणजे द्विस्तरीय पंचायत राज. मोस्ट इम्पॉर्टंट.
मग आपल्याला प्रश्न येतो, बलवंतराय मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राज सुचवलं होतं, तर द्विस्तरीय पंचायत राज कोणत्या समितीने सुचवलं, तर अशोक मेहता समितीने सुचवलं. त्यानंतर पुढे होती JVK राव समिती. स्थापना हिची झाली होती 25 मार्च 1985 ला. 1985 मध्ये तिने 24 डिसेंबरला आपला अहवाल दिला. एकूण हिच्या 40 शिफारसी होत्या. डॉक्टर 40 शिफारसी होत्या, यांच्या काही फार महत्व नाही. नंतर होती डॉक्टर LM सिंघवी समिती, स्थापना 1986 ला झाली. पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते LM सिंघवी समितीने सांगितलं होतं, आणि हे आपल्यासाठी IMP आहे. कारण पुढे जाऊन राजीव गांधींनी पंचायत राजचं विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते पास होऊ शकलं नाही. म्हणून आपल्याला पुढे जाऊन 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करावी लागली. म्हणून PV नरसिंह राव यांच्या काळात फायनली पंचायत राज आपलं लागू झालं होतं. मग बघा, आता या झाल्या काही केंद्राच्या समित्या. मी नंतर अजून रिकॅप करणार आहे केंद्राच्या महत्वाच्या समित्यांच्या बाबतीत. पण आता सगळ्यात महत्वाचं की राज्याचा हा विषय असल्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्था हा राज्याचा विषय असल्यामुळे याच्यावर कायदा करायचा अधिकार पण राज्याला होता. म्हणून फायनली राज्य सरकारने पण एक समिती नेमली, आणि ती समिती होती वसंतराव नाईक समिती. मग वसंतराव नाईक समिती नेमली आपण, पहिली महाराष्ट्रातली समिती. लोकशाही विकेंद्रीकरण समिती नावाने ओळखली जाते. स्थापना 22 जून 1960 ला झालं, आणि 15 मार्च 1961 ला हिने आपला अहवाल दिला. या समितीचे सचिव होते PD साळवी. या समितीची सदस्य संख्या होती 7, आणि एकूण शिफारसी होत्या 226. या समितीची अंमलबजावणी झाली 1 मे 1962 ला. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात 1 मे 1962 ला पंचायत राज लागू झालं. म्हणून तर महाराष्ट्र 9वं राज्य आहे, कारण खऱ्या अर्थाने 1 मे 1962 ला महाराष्ट्रात पंचायत राज लागू झाला. मग यांच्या शिफारसी काय होत्या? यांनी पण बलवंतराय मेहता प्रमाणेच महाराष्ट्रासाठी त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं, जे की आजही आपल्या राज्यामध्ये चालू आहे. आपण बघतो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, आजही तो स्तर आपल्याकडे आहे. त्यानंतर जिल्हा परिषदवर आमदार, खासदार यांना प्रतिनिधित्व नाही द्यायला पाहिजे, हे महत्वाचं आहे बघा, हे महत्वाचं. त्यानंतर जिल्हा परिषदला अधिक महत्व दिलं. आता बघा इथं इम्पॉर्टंट काय, मी म्हटलं होतं बलवंतराय मेहतामध्ये पंचायत समितीला जास्त महत्व दिलं. इथं यांनी काय म्हटलं की जिल्हा परिषदला जास्त महत्व द्यावं. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक ग्रामसेवक असावा. आजही बघतो की प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक ग्रामसेवक असतो. नॉर्मली पण 1, 2, 3 ग्रामपंचायत मिळून एक ग्रामसेवक पण असतो, ग्रुप ग्रामपंचायत मिळून असतो, पण एक ग्रामपंचायतसाठी एक ग्रामसेवक असतो. जिल्हा परिषद मध्ये जिल्हाधिकारीचा हस्तक्षेप नसावा. पंचायत समितीचा प्रमुख BDO असावा. आता आजही तुम्ही बघा पंचायत समितीचा सचिव मात्र BDO असतो, प्रमुख म्हणता येणार नाही, कारण प्रमुख हा सभापती असतो आणि तो निवडून दिला जात असतो. तर BDO हा मात्र प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे. सो यांच्या महत्वाच्या समित्या होत्या बघा. याच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या समित्यासाठी लक्षात घ्या NBK पाटील असं लक्षात ठेवायचं. म्हणजेच वसंतराव नाईक समिती असेल, लना बोंगरवार समिती असेल, त्यानंतर बाबूराव काडे समिती असेल. ओके. त्यानंतर येईल तुमची पाटील समिती. म्हणजेच अशा अनेक समित्या आपल्या नेमलेल्या होत्या. त्याच्याबद्दल मी सांगेल ट्रिक्स बद्दल. मग बघा लना बोंगीरवार समिती ही दुसरी महत्वाची समिती होती. महाराष्ट्रातलं पंचायत राज पुनर्विलोकन, म्हणजे आता पंचायत राज लागू झालं होतं वसंतराव नाईक यांच्या समितीनुसार, पण त्याच्यात पुनर्विलोकन करायचं होतं आपल्याला. म्हणजे काय, मूल्यमापन करायचं होतं. मग या मूल्यमापन करण्यासाठी एक समितीची घोषणा झाली. 26 फेब्रुवारी 1970 ला या समितीची घोषणा झाली आणि 2 एप्रिल 1970 ला याची स्थापना झाली. या समितीने अहवाल दिला 15 सप्टेंबर 1971 ला. एकूण सदस्य होते 11 आणि एकूण शिफारसी होत्या 202. आता राज्याची समिती असल्यामुळे मी थोडंसं डिटेल सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बघा यांनी काय म्हटलं या समितीने, ग्रामपंचायतचा कार्यकाळ 5 वर्ष करावा. काय करावा? ग्रामपंचायतचा कार्यकाळ 5 वर्ष करावा.
न्यायपंचायत रद्द करावी. काय करावी? न्यायपंचायत रद्द करावी. वर्षातून किमान 2 ग्रामसभा झाल्या पाहिजे. काय झाल्या पाहिजे? वर्षातून किमान 2 ग्रामसभा झाल्या पाहिजे. सरपंच समितीची स्थापना करावी. आता सरपंच समिती पण असते. ग्रामसेवक पदवीधर असावा. आता म्हटलं होतं आणि आता ते लागू झालंय, तरी ग्रामसेवक 12वी वरच भरला जातो. पण आता नवीन नवीन नियम बदलत आहेत, भविष्यात पदवीवरच होईल. पण सध्या तरी 12वी पास होत होते. मागे कृषीची एक वेगळी डिग्री लागत होती. सो ग्रामपंचायतचा कार्यकाळ 5 वर्ष करावा. न्यायपंचायत रद्द करावी. वर्षातून किमान, आता आपण वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेतो. पहिले 2 घ्याव्या असं त्यांनी म्हटलं होतं, आता आपण 4 घेतो. पुढे त्यानंतर पंचायत समितीची पुढची महत्वाची समिती आहे बाबूराव काळे समिती. 19 ऑक्टोबर 1980 ला ही समिती नेमण्यात आली. 13 ऑक्टोबर 1981 ला या समितीने आपला अहवाल दिला. उद्देश काय होता? राज्यातील पंचायत राजच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणं याच्यातला उद्देश होता. मग या समितीनंतर पुढची एक समिती आली, प्राध्यापक पी.बी. पाटील समिती. महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती होती. हिने 18 जून 1984 ला हिची स्थापना झाली. अहवाल 1986 मध्ये सादर केला. एकूण 18 शिफारसी होत्या. उद्देश ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसंदर्भात होते. असा प्रश्न आलेला आहे, विचारला जातो की पी.बी. पाटील समितीचा उद्देश काय होता. म्हणून कोणत्याही समितीचा उद्देश तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ते IMP आहे. ती कधी स्थापन झाली हे माहित असणं आवश्यक आहे. म्हणून बघा, NBK पाटील, आता आपली ट्रिक्स जुळली बघा. ओके, मग वसंतराव नाईक असेल, लना बोंगीरवार असेल, बाबूराव काळे असेल आणि पी.बी. पाटील समिती असेल. सो अशा 4 महत्वाच्या समित्या होत्या. असं नाही की त्याच समित्या आलेल्या आहेत, अनेक समित्या होत्या. बघा, मी बोललो होतो, कृष्णमाचारी समिती होती 1960 मध्ये, संतनाम समिती होती 1963 मध्ये, जैन समिती होती 1966 मध्ये, त्यानंतर सरकारी आयोग 1986. आता हा केंद्र राज्य संबंधांचा आयोग होता. पिगी थंगन समिती होती 1988 मध्ये आणि मोहिलई समिती होते 2006 मध्ये. यांचं वर्ष विचारू शकतात. त्यानंतर भूषण गगराणी समिती होती राज्याची आपली 1997. अरुण बोंगीरवार समिती होती 2000 सालीची आणि प्रशासन सुविधा समिती होती 2008 ची. तर अशा बऱ्याच समित्या पंचायत राज संबंधी निर्माण झालेल्या आहेत. मग बघा, काही क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण घेऊया. पंचायत राज साठी हे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत किंवा या क्वेश्चन घेणं आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? मग लॉर्ड हॉबहाऊस. मी बोललो चार्ल्स हॉबहाऊस हे रॉयल विकेंद्रीकरणाचे अध्यक्ष होते, जो की 1907 मध्ये स्थापन झालेला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आता बघा, इथं राजस्थान मध्य प्रदेश दिलाय, चूक. महाराष्ट्र पश्चिम बंगाल दिलेला आहे, चूक. आंध्र प्रदेश राजस्थान दिले, चूक. मग तिसरा ऑप्शन बरोबर आहे बघा, राजस्थान आंध्र प्रदेश. मी इथं ट्रिक्स सांगितली होती, पुन्हा रिवाइज करून देतो. रात को पंप लाना है किंवा रात को पंप मार के पंडित नेहरू ने पंचायत राज की शुरुआत की. मग राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिसा, पंजाब, UP, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. बघा, 10च्या 10 पाठ असले पाहिजे आपले. एकदम सोपी ट्रिक्स आहे, माहिती असू द्या. महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य होतं, म्हणून याचं उत्तर काय? फक्त क ऑप्शन उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती? तर सोपा क्वेश्चन आहे. आपण बघितलं 3 स्तरीय पंचायत राज, आणि मग 2 स्तरीय कोणी सुचवली होती? तर अशोक मेहता यांनी 2 स्तरीय पंचायत राज सांगितलं होतं. त्यानंतर टिंबटिंब या विचारवंताने स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणाघर असं म्हटलेलं आहे. तर डी टॉकविल यांनी पंचायत राजला स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाळणाघर, लोकशाहीचा पाळणाघर असं म्हटलेलं आहे. सो हे काही महत्वाचे क्वेश्चन. त्यानंतर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा
जनक म्हणतात. आपण सिलेक्टेड क्वेश्चन घेतोय, असे बरेच क्वेश्चन आहे, हे आपण युट्यूबला लाईव्ह सिरीज मध्ये घेणारच आहोत पुढे जाऊन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण आज हे पंचायत राज संदर्भात हा मुद्दा घेतलेला आहे. बाकी आपला जो पुढचा मुद्दा आहे तो पण आपण थोडासा घेऊया पुढचा पार्टला आपण सुरुवात करूया. सो पंचायत राज आपण बघितलं, स्थानिक स्वशासन आणि संविधानातील काही तरतुदी आपल्याला बघायच्या आहेत. बघा, कलम 40 भाग 4 मध्ये ग्रामपंचायत संदर्भात ग्रामपंचायत यांचं संघटन या संदर्भात तरतुदी आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. कलम 243 ए ते ओ या भाग 9 मध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांचा उल्लेख आहे. तर 243 पी ते झेड जी मध्ये आपल्याला 9 भाग 9 या संदर्भात तरतुदी म्हणजे आपले नागरी प्रशासन आणि परिशिष्ट 11 मध्ये येतात स्थानिक किंवा ग्रामीण प्रशासनाचे विषय आणि कलम 12 मध्ये परिशिष्ट 12 मध्ये येतात शहरी प्रशासनासंदर्भातले विषय. सो अशा पद्धतीने आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये या पद्धतीच्या घटनात्मक तरतुदी दिसून येतात. जसं की कलम 40 ग्रामपंचायतचं संघटन, कलम 243 ए ते ओ मध्ये येतात तुमचं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, कलम 243 पी ते झेड जी मध्ये येते नागरी प्रशासन संस्था आणि 11व्या परिशिष्टामध्ये येतात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय आणि 12व्या परिशिष्टात येतात नागरी प्रशासन संस्थांचे विषय. सो थोडक्यात काय, ग्रामीण आणि नागरी या दोन्ही प्रशासनाची तरतूद आपल्याला या घटनात्मक कलमांमध्ये दिसून येते. मग आता आपण बघू शकतो 73वी घटना दुरुस्ती. आता तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो आपण 73 अमेंडमेंटचे काही मुद्दे घेतलेले आहेत. बघा, सो आपण काय स्वीकारलं, 73व्या घटना दुरुस्तीने आपण 3 टायर लोकल गव्हर्नमेंट स्वीकारलं. मग डिस्ट्रिक्ट लेवल, इंटरमिजिएट लेवल आणि विलेज लेवल म्हणजे जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत. सीट इन प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन फिल्ड बाय डायरेक्ट इलेक्शन्स म्हणजे आता सदस्य लोकसंख्येच्या आधारावर निवडले जातील. ऑडिट आणि मेंटेन केलं जाईल. पंचायत हा महत्वाचा सेल्फ गव्हर्नमेंट स्थापन होईल. रिझर्वेशन असेल, महिलांना आता 50% आहे, त्यावेळेस 1/3 होतं. आणि SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, ओबीसीना 27% आहे. 5 वर्ष ड्युरेशन असेल. यासाठी फायनान्स कमिशन म्हणजे राज्य वित्त आयोगाची सुद्धा स्थापना केली जाईल, ज्या अनुषंगाने 1994 मध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापना देखील झाली होती आणि यांना अनेक असे पॉवर सुद्धा दिलेले आहेत. सो आपण थोडस त्याला अजून डिटेलमध्ये जाऊन बघूया. 73वी घटना दुरुस्ती. मग 73वी घटना दुरुस्ती जी आहे ही 73वी घटना दुरुस्ती आपण बघूया जी महत्वाची आहे. 1992-93 खरं पाहिलं तर 1989 मध्ये राजीव गांधी यांनी नवा पंचायत राज नावाने 64वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले होते, मात्र ते पारित झाले नाही. 1992 मध्ये PV नरसिंह राव यांनी 73वी घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं आणि मग ते विधेयक मात्र पास झालं. 22 डिसेंबर 1992 ला ते लोकसभेत पारित झालं. 23 डिसेंबर 1992 ला ते राज्यसभेत पारित झालं आणि 20 एप्रिल 1993 ला त्याला राष्ट्रपतींनी संमती दिली आणि 17 घटक राज्यांनी मान्यता दिली. कारण फेडरल स्ट्रक्चर मध्ये, संघराज्यीय स्ट्रक्चर मध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा 2/3 बहुमत प्लस निम्मे घटक राज्यांची मान्यता लागते आणि त्याच पद्धतीने याला लोकसभा राज्यसभेनंतर 2/3 राज्यांची म्हणजे 50% राज्यांची म्हणजे 17 घटक राज्यांची सुद्धा परमिशन भेटली आणि फायनली 24 एप्रिल 1993 ला 73वी घटना दुरुस्ती अंमलात आली. म्हणून 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा. बघा, यावेळेसच या महिन्यात पंचायत राज दिवस सुद्धा येणार आहे असं म्हणता येईल आपल्याला. सो पंचायत राज दिवस साजरा होतो.
24 एप्रिल 1994 पर्यंत सर्व राज्यांना लागू करणे हे बंधनकारक करण्यात आलं होतं. मग आपण बघू शकतो की 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. नरेंद्र मोदींनी दरवर्षी काही ना काही ऍक्टिव्हिटीज या पंचायत राजच्या दिवशी ठेवलेल्या असतात. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती संदर्भातले काही महत्वाचे वैशिष्ट्य आपण बघू शकतो. काय झालं या घटना दुरुस्तीने, काय असं विशेष बदल झाला, तर सगळ्यात महत्वाचं पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला 243A ते 243O. पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला, म्हणजे याच विधेयकाने ग्रामसभेला सुद्धा घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. आता बघा बरं का, आता खरं तर हे 33% आरक्षण हे 73व्या घटना दुरुस्तीने, म्हणून जर प्रश्न आला की 73व्या घटना दुरुस्तीबद्दल योग्य विधाने ओळखा, तर तुम्हाला 33% त्यावेळेस लिहायचं आहे. आज आपण जर बघितलं तर 2011 मध्ये 50% आरक्षण आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लावलेलं आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षणाची तरतूद आहे. SC STचा लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातात. 11व्या परिशिष्टामध्ये 29 विषय समाविष्ट करण्यात आलेले आहे. मी तुम्हाला ऑलरेडी बोललो होतो की पंचायत राजचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण बघतो की यामध्ये 29 विषयांचा समावेश आपण 11व्या परिशिष्टात केलेला दिसून येतो. 73व्या घटना दुरुस्तीने अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य हे मध्य प्रदेश होतं. बघा, मोस्ट IMP क्वेश्चन आहे, असा प्रश्न येईल की 73व्या घटना दुरुस्तीने कोणत्या राज्याने पहिल्यांदा पंचायत राज लागू केलं, तर मध्य प्रदेश या राज्याने 73व्या घटना दुरुस्तीने पहिल्यांदा पंचायत राज लागू केलाय. तर हे तुम्हाला माहित असलंच पाहिजे. आणि जर असा प्रश्न आला की पंचायत राज लागू करणारे पहिलं राज्य कोणतं, तर त्यावेळेस उत्तर काय लिहायचं, पंचायत राज लागू करणारे पहिलं राज्य आहे राजस्थान. पण असा जर प्रश्न आला की 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, तर त्याचं उत्तर लिहायचं मध्य प्रदेश. चला नेक्स्ट. मग हे तर आपण घटनात्मक तरतुदी पाहिल्या, 73वी घटना दुरुस्ती पाहिली. आता आपण बघणार आहेत ऍक्च्युअल 243A जे कलम ग्रामीण पंचायत राज साठी उल्लेख करतं. तर 243A ते O पर्यंत काय तरतुदी आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. काही ट्रिक्स पण दिलेल्या आहेत मी लक्षात राहण्यासाठी. तर बघा, 243 मध्ये दिलेली आहे व्याख्या, आपल्याला व्याख्या दिलेली ग्रामीण प्रशासन संदर्भ. 243A, आता हे असेंब्ली लक्षात ठेवायचं, आणि हे महत्वाचं कलम आहे कारण हे कलम ग्राम सभेशी निगडीत आहे. कशाशी निगडीत आहे, ग्रामसभा. आणि हे मागच्या गट क परीक्षेला पण विचारलं गेलेलं आहे, बऱ्याचशा सरळ सेवा परीक्षांना पण विचारलं जातं की ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे, असा प्रश्न येतो. 243B बिल्ड म्हणजे पंचायतींची जडणघडण करणे. 243C म्हणजे कन्स्ट्रक्शन पंचायतींची रचना झालंय रचना. त्यानंतर 243D रिप्रेस क्लास म्हणजेच अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण म्हणजे किंवा इतर जागांचं आरक्षण. त्यानंतर 243E एअर पंचायतच्या कालावधी म्हणजे 5 वर्ष. आपल्याला माहिती आहे की पंचायत राज्य निवडणुकांचा कालावधी असतो. त्यानंतर 243F फेल म्हणजे सदस्यत्वाची अपात्रता. त्यानंतर 243G म्हणजे ग्रेट पंचायतींचे अधिकार, पॉवर, सत्ता, जबाबदाऱ्या. त्यानंतर 243H हाय टॅक्स म्हणजे कर व निधी गोळा करण्याचे पंचायत राजचे अधिकार. त्यानंतर 243I इन्कम म्हणजे वित्तीय स्थितीचे पुनर्लोकन करण्यासाठी वित्त आयोग. बघा, 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर 243J आता मंगेश खुल्लर, आता तुम्ही पाहिलं असेल मंगेश खुल्लर हे नवीन वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. 6वा वित्त आयोग स्थापन झालाय, त्याचे अध्यक्ष ते झालेले आहेत. जाचचा अर्थ होतो पंचायतांचे लेखापरीक्षण. त्यानंतर 243K
कॅन्डिडेट म्हणजे पंचायतींच्या निवडणुका. 243 L लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजेच इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत, ह्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कशा पद्धतीने पंचायत राज काम करेल त्या संदर्भातल्या तरतुदी असतील. 243 M म्हणजे मनाई, विशिष्ट प्रदेशांना लागून असलेला भाग. 243 N न्यू, अस्तित्वातील कायद्याचे सातत्य आणि पंचायती. आणि 243 O ऑर्डर निवडणूक विषयांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला 243 A ते 243 O यामधल्या कलमांच्या तरतुदी लक्षात घेता येतात. त्यानंतर बघा नगरपंचायत, नगर प्रशासनासंदर्भात कोणते कलम आहेत. मग जसं जिथं ओ संपतो तिथं सुरू होतो पी, आणि पी पासून सुरू होतो 243 P नगरपालिकांची व्याख्या, 243 Q नगरपालिकांची स्थापना, 243 R नगरपालिकांची रचना, 243 S विविध समित्यांची स्थापना व रचना, 243 T जागांचे आरक्षण, 243 U नगरपालिकांचा कालावधी, 243 V सदस्यांची अपात्रता, 243 W नगरपालिकांचे अधिकार, सत्ता व जबाबदारी, 243 X कर व निधीबाबतचे नगरपालिकांचे अधिकार, 243 Y वित्तीय स्थितीचे पुनर्लोकांसाठी वित्त आयोग. आता बघा तिथं I आणि Y हे तो लक्षात ठेवायचं. 243 Z नगरपालिकांचे लेखापरीक्षण, 243 ZA नगरपालिकांच्या निवडणुका, 243 ZB केंद्रशासित प्रदेशांचे उपाययोजन, 243 ZC विशिष्ट प्रदेशांना लागू नसलेला भाग, 243 D जिल्हा नियोजन समिती, 243 E महानगर नियोजन समिती, 243 ZF अस्तित्वातील कायद्यांचे सातत्य व नगरपालिका, आणि 243 G ते म्हणजे निवडणूक विषयांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. तर थोडक्यात काय 243 A ते O पर्यंत आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्राम प्रशासन. थोड्या वेळात लिहितो मी ग्राम प्रशासन. ओके, पुन्हा तुम्हाला लिहून देतोय म्हणजे काय सरळ सेवेला इथं काही डीप मध्ये जाणार नाही, फक्त मेजर 243 A ते O माहित पाहिजे, आणि 243 P ते 243 ZG हे आहे नागरी प्रशासन. ओके, ग्राम प्रशासन व नागरी प्रशासन. सो अशा पद्धतीने आपल्याला या संदर्भात माहिती असली पाहिजे. चला नेक्स्ट, ग्रामसभा कलम 243 A. कलम 243 A मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा यात समावेश होतो. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4 ग्रामसभा, किती 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. महत्वाचा मुद्दा आहे. असा प्रश्न येतो मग सरळ सेवेला, वर्षातून किती ग्रामसभा घेतल्या पाहिजे, तर 4 ग्रामसभा घेतल्या पाहिजे. 73व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा आहे. अध्यक्ष कोण असतात, तर सरपंच. असा पण प्रश्न येतो की ग्रामसभेला घटनात्मक दर्जा आहे का नाही. आहे, 243 A मध्ये आहे म्हणजेच घटनात्मक दर्जा आहे. त्यानंतर महिला ग्रामसभा घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरलं होतं. ग्रामसभेची नोटीस 7 दिवस अगोदर दिली जाते. मग नेमकं ग्रामसभेचे कार्य काय असतात आणि ग्रामसभेचे अधिकार काय असतात. बघा, ग्रामसभेचे कार्य काय असतात आणि ग्रामसभेचे अधिकार काय असतात. मग काय, ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक व हिशोबाला औपचारिक मान्यता देणे, गावातील विकास कामे निश्चित करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख ठेवणे, गावातील विकास योजनेचे लाभार्थी निवडणे हे ग्रामपंचायतींचे काम आहे. बघा मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, मग आपण बघतो आता आपण इथं डिटेल मध्ये जाऊन ग्रामपंचायत म्हणजे काय, पंचायत समिती म्हणजे काय आणि जिल्हा परिषद म्हणजे काय आणि या तिघांचे काय अधिकार आहेत आपण एका चार्ट मध्ये कंपॅरेटिव्ह बघणार आहोत. काय बघणार आहेत, कंपॅरिझन करून सोप्या पद्धतीने, कारण आपल्याला सरळ सेवेच्या अँगलने जायचंय, राज्यसेवेचा व कंबाईनच्या अँगलने जायचं नाही. तरी तुम्हाला द्यायचं असलं तर खूप फायदेशीरच असणार आहे. मग बघा, ग्रामपंचायत
पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार ग्रामपंचायतची स्थापना. आता इथं मी तुम्हाला एक क्लिअर करून देतो. मी पुढे जे चार्ट टाकलेले आहेत ते चार्ट मध्ये एक गोष्ट समजून घ्या. काय ती अशी की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. पहिला स्तर ग्रामपंचायत, दुसरा स्तर पंचायत समिती आणि तिसरा स्तर जिल्हा परिषद असेल. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी तो वर्ड काय रिपीट केलेला नाहीये, ते आपण कंपॅरेटिव्ह मध्ये बघून घेऊया. मग बघा, ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 56 नुसार पंचायत समितींची स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 6 नुसार जिल्हा परिषदची स्थापना झाली. म्हणजे बघा, हे 5 आणि हे 6 दोघांना मिळून 56 करायचं. सोपं आहे लक्षात ठेवायला. ग्रामपंचायत 5, इकडे 56, हे 6, सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि लोकसंख्या बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. इकडे बघा, 600 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असते. आता नवीन नियमानुसार 500 केलेली आहे. 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल आणि 500 पेक्षा कमी असेल तर त्याला ग्रुप ग्रामपंचायत स्थापन केली जाते. सो लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असते. पण मग आता तुम्ही म्हटलं सर 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे तर ग्रुप ग्रामपंचायत असते. डोंगरी भागासाठी 300 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत असते. जर भाग डोंगरी असेल तर तिथं कमी लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत असते. आणि जर तुम्ही पंचायत समितीचा विचार केला तर तालुका स्तरावर एक पंचायत समिती असते. 100% शहरी तालुका असल्यास इथं पंचायत समिती नसते. पण असं शक्यतो होत नाही की 100% शहरी तालुका आला म्हणून. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते आणि शहरी जिल्ह्यासाठी हा नियम शिथिल आहे. ओके, शक्यतो तुम्ही बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघेही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. काय नाही? जिल्हा परिषद नाही. मग एकूण किती आहेत ते आपण पुढे आकडा बघणारच आहोत. चला नेक्स्ट कंपॅरिझन. चला मी परत म्हणतो, हा ग्रामपंचायत आहे, हा पंचायत समिती आहे, हा जिल्हा परिषद आहे. तुम्हाला समजावं म्हणून पुन्हा लिहून दिले. चला, म्हणजे डोक्याला ताप नाही. चला, सदस्य संख्या महाराष्ट्र किती आहे? 7 ते 17 मध्ये असते. ग्रामपंचायतींची महाराष्ट्रातली सदस्य संख्या किती आहे? 7 ते 17 आहे. जास्तीत जास्त भारताचा जर विचार केला तर भारतात 5 पासून तर 31 पर्यंत ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असू शकते. महाराष्ट्रात जर तुम्ही केले, पंचायत समितीची सदस्य संख्या 15 ते 45 असते आणि जिल्हा परिषदची संख्या 50 ते 75 असते. त्यानंतर वयोमर्यादाचा जर विचार केला तर तिघही ठिकाणी 21, 21, 21 आहे. जरी आपल्याला 18व्या वर्षी मतदान करता येणार आहे, परंतु आपल्याला जर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या निवडणुका लढवायच्या असेल तर वयोमर्यादा असते 21. आता असा प्रश्न येतो, आपल्याला विचारला जातो की जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक लढवण्यासाठी किती वय असतं? तर 21 वर्ष. अनामत रक्कम 500 रुपये सर्वसाधारण असते. अनुसूचित जाती जमाती असेल तर 100 रुपये. सर्वसाधारण 750 रुपये असते. अनुसूचित जाती जमाती 500 रुपये. सर्वसाधारण 1000 रुपये असते. अनुसूचित जाती जमाती 750 रुपये. त्यानंतर बघा, खर्च मर्यादा. आता जुनी 7500 रुपये होते, आता नवीन 25000 रुपये. जुनी 40,000 होती, आता नवीन 50 ते 60,000 रुपये. काही सदस्यांसाठी 3 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. सदस्यानुसार आहे. सदस्य जास्त असतील तर खर्च मर्यादा जास्त असते. इकडे बघा, जुनी 60,000 आहे, नवीन 50 ते 60,000 आहे. पण सदस्य जास्त असेल तर 4 लाख पर्यंत जाऊ शकते. तर आपण बघू शकतो की याची जी मर्यादा आहे ती वाढते आहे. त्यानंतर वाढसाठी बघा, 3 लाख रुपये केलेली आहे, इकडे 4 लाख रुपये केली. वाढ प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदानद्वारे पद्धतीने वाढ असतात. गण प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे असतात. इकडे असतो गट, प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे मतदान होतं. बघा, ग्रामपंचायतला असतो वाढ, पंचायत समितीला असतो गण आणि जिल्हा परिषदला असतो गट. मग अशा पद्धतीने आपल्याला सरळ सेवेमध्ये असे प्रश्न विचारले जातात सुद्धा की गट आणि गण काय. त्यानंतर बघा, आरक्षण. महिला आरक्षण 50% आहे 2011 पासून. मी बोललो होतो, जेव्हा 73वी घटना दुरुस्ती लागू झाली तेव्हा फक्त 33% आरक्षण होतं. आता महिलांना 50% आरक्षण आहे. सगळ्याच ठिकाणी पंचायत समितीला
जिल्हा परिषदला, आणि सेम सगळ्या पद्धतीचं ओबीसी आरक्षण, सेम एससी एसटी आरक्षण आहे असं म्हणता येईल. बैठका ग्रामपंचायतच्या प्रत्येक महिन्याला वर्षाला अशा 12 बैठका होत्यात. 1/2 सदस्यांची गणपूर्ती तिला असली पाहिजे. प्रत्येक महिन्याला इकडे सुद्धा 12 सभा होतात, गणपूर्ती 1/3 पाहिजे. आणि इकडं प्रत्येक महिन्याला वर्षाला, म्हणजे खरं तर वर्षाला 4च होतात. हे प्रत्येक महिन्याला 1 काढून घ्या, वर्षाला 4च होतात. एकूण सदस्य संख्येच्या 1/3 असते. मग विशेष सभा काय असते? 1/2 सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभा होते. 1/5 सदस्यांनी मागणी केली तर विशेष सभा होते. इथं सुद्धा 1/5 सदस्यांनी मागणी केली तर विशेष सभा भरवली जाते. त्यानंतर बघा, पुन्हा लिहितो, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुम्हाला समजण्यासाठी. सतत 6 महिने गैरहजर जर राहिला सदस्य आणि 4 महिन्यात तो कोणत्याही बैठकींना जर आला नाही तर त्याला जिल्हाधिकारीद्वारे बडतर्फ केलं जाऊ शकतं. बघा, सलग 6 महिने गैरहजर राहिला किंवा 4 महिने तो कोणत्याही बैठकांना आला नाही. इकडेही सेम, सतत 6 महिने गैरहजर राहिला, वेळ प्रसंगी राज्य सरकार, कारण पंचायत समितीचा सभापती आहे म्हणून जिल्हाधिकारी नाही घेणार निर्णय. सतत इकडे पण 6 महिने गैरहजर असतात, वेळ प्रसंगी राज्य सरकारच निर्णय घेतो. त्यानंतर विसर्जित करण्याचे अधिकार. आता ग्रामपंचायत कोण विसर्जित करू शकतं? तर हा अधिकार पूर्णपणे राज्य शासनाला आहे. बरखास्तीपासून 6 महिन्याच्या आत मात्र निवडणुका घेणे बंधनकारक असतं. इकडेही सेम राज्य शासनच करतं. 6 महिन्याच्या आत निवडणुका, इकडेही सेम राज्य शासनच करतं. 6 महिन्याच्या आत निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिघांनाही बरखास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला. त्यानंतर बघा, राजीनामा. कोण कोणाचा राजीनामा कुठं असतो? सदस्य आपला राजीनामा सरपंचकडे देतात ग्रामपंचायत मध्ये. उपसरपंच सुद्धा आपला राजीनामा सरपंचकडे देतो. सरपंच मात्र आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देत असतो. आता इकडे बघा, पंचायत समितीकडे सदस्य आपला राजीनामा सभापतीकडे देतात. उपसभापती सुद्धा आपला राजीनामा सभापतीकडे देतो. मात्र सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतो. बघा, वरती वरती गेलेला आहे हा स्तर. मग सदस्य आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांना देतात. उपाध्यक्ष सुद्धा आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना देतात. मात्र अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांना देतात. हे IMP आहे. बघा, इथं प्रश्न येतो की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कुठं देतात? तर विभागीय आयुक्तांना देतात. बघा, हा प्रश्न सरळ सेवा एक्झाम्स मध्ये हे सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पुढे बघूया, हिशोब तपासणी कशी होते. बघा, हिशोब तपासणी जर 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर जिल्हा परिषद काय करते? हिशोब तपासणी करते. पण 5,000 पेक्षा जास्त, 5,000 रुपयापेक्षा जास्त हिशोब असेल तर स्थानिक निधी लेखापाल कार्यालयीन तपासणी करतात. मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा असतात. स्थानिक निधीद्वारे लेखापाल कार्यालयीन तपासणी करतात जिल्हा परिषद मार्फत. आणि लोकलेखा समिती किंवा राज्याचा महालेखापाल जिल्हा परिषदची तपासणी करत असतात. इकडे बघा, अंदाजपत्रक कोण तयार करतात आणि त्याला मंजुरी कोण घेते? ग्रामपंचायतचा अंदाजपत्रक ग्रामसेवक तयार करतात. त्याला औपचारिक मान्यता ग्रामसभेमध्ये घेतली जाते आणि फायनल मंजुरी त्याला पंचायत समिती देते. इकडे बघा, गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय सचिव असतो, त्यामुळे तो अंदाजपत्रक तयार करतो, त्याला मंजुरी जिल्हा परिषद देते. इकडे पण बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि त्याला मंजुरी जिल्हा परिषदेची स्थायी समिती देते. महत्वाचं आहे बघा, IMP की जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याचं काम कोण करते? तर जिल्हा परिषदेची स्थायी समिती करते. मग बघा, 27,913 सध्या ग्रामपंचायत आहेत 2024-25 च्या आर्थिक पाहणीनुसार. 351 पंचायत समित्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 34 जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे आकडे 2024-25 जी आता नुकतीच आर्थिक पाहणी जाहीर झालेली आहे त्या आर्थिक पाहणीनुसार मी तुम्हाला हा लेटेस्ट आकडा सांगितलेला आहे. ठीक आहे, चला पुढे. मग आता हे आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे सगळे मुद्दे पाहिले. आता आपण बघणार आहेत काही अनुषंगिक मुद्दे की कुठं काय नावाने जिल्हा परिषदांना म्हटलं जातं. असे बरेचदा सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात. बघा, मग जिल्हा परिषदेची नावं आता आपण जर बघितलं
तर जिल्हा परिषद महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये याला जिल्हा परिषदच म्हणतात. मात्र तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये याला जिल्हा विकास परिषद असं म्हणतात. आणि आसाममध्ये याला महाकामा परिषद असं म्हणतात. काय म्हणतात आसाममध्ये? महाकामा परिषद असं म्हणतात. त्यानंतर पंचायत समितीची राज्यातील नावे बघा. महाराष्ट्र पंचायत समिती, आंध्र प्रदेश मंडल प्रजा परिषद, गुजरात तालुका पंचायत, कर्नाटक मंडल पंचायत, केरळ ब्लॉक पंचायत, आसाम आंचलिक पंचायत आणि अरुणाचल प्रदेश अंचल पंचायत. सो अंचल समिती. सो हे नाव IMP आहेत. हे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या परिषदेला कुठं काय काय नावाने ओळखलं जातं. चला नेक्स्ट. मग आता बघणार आहेत आपण ग्रामीण स्थानिक पदाधिकारी. काय बघणार आहेत आपण? ग्रामीण स्थानिक पदाधिकारी आपण बघणार आहेत. बघा मग, सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष. जसं आपण कंपॅरिझन केलं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तसं सेम आपण चार्ट रूपी हे बघतोय. मग सरपंच, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 नुसार सरपंच हा भरला जातो. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 56 नुसार पंचायत समिती सभापती असतो. आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 6 नुसार हा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. मग बघा इकडं तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक बोलावून सदस्यांकडून उपसरपंच निवडले जात होते. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो मुद्दा आहे हा अगोदर होता. अगोदर म्हणजे जेव्हा 73वी घटना दुरुस्ती लागू झाली तेव्हा. आता 2022 पासून बघा अपडेटेड IMP. लक्ष द्या, थेट सरपंच काय डायरेक्टली जनतेतून निवडून दिला जातो. म्हणजे पूर्ण गाव आता सरपंचासाठी मतदान करते. एक सदस्यामधून सरपंच नाही निवडला जात, तर प्रौढ मताधिकाराने पूर्ण गावातून सरपंच निवडला जातो. म्हणजे थेट जनतेद्वारे सरपंच निवडला जातो 2022 पासून. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक बोलावून सदस्यांकडून सभापती व उपसभापती निवडले जातात. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांमार्फत इकडं सभापती निवड. आता दोघीकडे सदस्यांमार्फतच सभापती आणि अध्यक्ष निवडले जातात. त्यानंतर बघा निवडणुकी संदर्भात वाद. आता ओल्ड काय होतं की निवडणुकीपासून 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जायची व 30 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी निर्णय घ्यायचे. पण आता निवडणुकीबाबत, सरपंच निवडणुकीबाबत जर वाद झाला तर थेट आता दिवाणी न्यायालयात जावं लागतं. हा महत्वाचा अपडेट आहे बघा बरं का. हे पंचायत राज मधलं महत्वाचं अपडेट आहे. त्यानंतर निवडणुकीपासून 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते. बघा 30 दिवसांच्या आत. इकडं पंचायत समिती सभापतीला तीच प्रोसेस आहे. आता पण निवडणुकीपासून 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडे, आणि या निर्णयाविरुद्ध अपील 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे करावी लागते. इकडं पण सेम, निवडीपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे, 30 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येऊ शकते. त्यानंतर कार्यकाळ. ग्रामपंचायतचा कार्यकाळ नॉर्मली 5 वर्ष असतो. तो कमी अधिक करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. इकडं अडीच वर्षांचा असतो. खरं तर 5 वर्षच असतो. निवडणुका 5 वर्षांनीच होतात. पण कालावधी पंचायत समिती सभापतीचा 2.5 वर्ष असतो. तो कमी करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, कमी अधिक. इकडं पण सेम जिल्हा परिषद अध्यक्षांचा कालावधी हा 2.5 वर्षांचा असतो आणि तो कमी अधिक करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. बघा बरं का, निवडणूक 5 वर्षासाठीच होते, पण अध्यक्ष आणि सभापती हे 2.5 वर्षासाठी असतात. नेक्स्ट, बडतर्फी व अविश्वास. आता हा IMP मुद्दा आहे, कारण थोडासा बदल याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेला आहे नवीन अपडेट नुसार. जिल्हा परिषदच्या स्थायी समितीद्वारे एक विशेष सभा भरवली जाते आणि अध्यक्ष असतात तहसीलदार. तहसीलदारांना 2/3 सदस्यांनी जर म्हटलं की आम्हाला या सरपंचाला काढून टाकायचं आहे, तर 3/4 बहुमताने जर ठराव पास केला
तर सरपंचाला पदावरून का, आता पहिले ना सुरुवातीला 1/3 सदस्यांची मागणी होती आणि 2/3 बहुमताने काढता येत होतं. आता डायरेक्टली 2/3 बहुमताने मागणी करावी लागते आणि 3/4 काढावं लागतं. ते सहज सहज काढणं शक्य नाहीये. म्हणजे उलट थेट निवडून आलेल्या सरपंचाला जास्त सिक्युरिटी दिली गेलेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे बघा, निवड झाली त्याच्या 2 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचा अविश्वास ठराव त्याच्यावर मांडता येत, आणि समजा मांडला तर त्याच्यानंतर पुन्हा तो ठराव जर फेटाळला गेला तर पुन्हा 2 वर्ष मांडता येत नाही, म्हणजे झालेत की 4 वर्ष. आणि महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या 6 महिने अगोदर पण तो मांडता येत नाही, म्हणजे झालेच की 5 वर्ष. म्हणजे एखादा तो ठराव मांडला गेला तर मांडला गेला, तो पास नाही झाला तर काय त्याला. बघा, इतकी सिक्युरिटी आपण थेट सरपंचाला देऊन टाकलेली आहे. राज्य सरकारद्वारे बडतर्फ करता विशेष अध्यक्ष जिल्हाधिकारी होतात. आता इकडे 1/3 सदस्य मागणी करतील, 2/3 पास केलं आणि महिलांना 3/4 पास केलं तर त्याला पदावरून काढता येतं पंचायत समिती सभापतीला. निवडीपासून 6 महिन्याच्या आत अविश्वास ठराव मांडता येत नाही. ठराव फेटाळला गेला तर 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही. आता हे जुन्या तरतुदी आहेत, या ग्रामपंचायत संदर्भात बदलल्या आहेत पण पंचायत समिती संदर्भात बदललेल्या नाही आहेत. इकडे पण बघा, राज्य सरकारतर्फे बडबडतो होतो, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करावी लागते. 1/3 सदस्यांनी मागणी केली, 2/3 ठराव पास केला, 3/4 महिला असेल तर काढावं लागेल. 6 महिन्यांपर्यंत कोणताही ठराव मांडता येत नाही. तो ठराव 1 वर्षानंतर पुन्हा मांडता येत नाही, म्हणजे 1 वर्षापर्यंत पुन्हा मांडता येत नाही. आता तिथं 2.5 वर्षांचा कालावधी असल्यामुळे या पद्धतीची तरतूद आहे. तिथं जर 5 वर्षाची असती तर तिथं पण ग्रामपंचायत सारखा रूल लागू झाला असता. तुम्ही म्हणत असाल ना की सर मग इकडे या समजलं नाही आम्हाला, इकडे तर 2 वर्षापर्यंत ठराव मांडता येणार नाही, इकडे तर 6 महिने दिलंय. याचं कारणच आहे की इथं 2.5 वर्षांचा कालावधी दोघं ठिकाणी, म्हणून तो कालावधी कमी आहे. आलं लक्षात? चला नेक्स्ट, मानधन. आता ग्रामपंचायत उत्पन्नाच्या 2% किंवा 6,000 पेक्षा कमी, इकडं सभापतींना 10,000, उपसभापतींना 8,000, अध्यक्षांना इकडं 20,000, इकडं उपाध्यक्षांना 16,000. मे बी हे इन्क्रीज झालेलं असू शकतं. मी आता लेटेस्ट टाकलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे, हे 2-3 वर्षापूर्वीच आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असते. मागे वाढीची मागणी केली गेली होती, सरपंचाच्या मानधनात वाढ पण केलेली आहे. आता बघा, 6,000 पेक्षा कमी किंवा 2%. आता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर ते सगळं डिपेंड असणार आहे. काय? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर. मात्र सभापतींचं तिकडं फिक्स आहे. इकडे बघा, रजा 4 महिन्यांपर्यंत विना परवानगी तो राहू शकतो. 6 महिन्यांपर्यंतची रजा त्याला ग्रामपंचायत कडून घेता येते सरपंचाला. 6 महिन्यापेक्षा अधिक राज्य सरकारद्वारेच त्याला रजा दिली जाऊ शकते. 30 दिवसांपर्यंत विना परवानगी रजा पंचायत समिती सभापती स्वतः घेऊ शकतात. 90 दिवसांपर्यंत पंचायत समिती मार्फत रजा घेऊ शकतात. 180 दिवसांपर्यंत रजा त्यांना राज्य सरकारकडून मागावी लागेल, म्हणजे 6 महिन्यांपेक्षा अधिक. 30 दिवसांपर्यंत विना परवानगी राहू शकतात. 90 दिवसांपर्यंत जिल्हा परिषदची स्थायी समितीकडून त्यांना रजा घ्यावी लागते आणि 90 दिवसांपेक्षा अधिक राज्य सरकारकडून आणि 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ रजेवर मात्र त्यांना जाता येत नाही. हे लक्षात घ्या, यांना डायरेक्टली जाताच येत नाही. ठीक आहे. बघा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत समिती खालील विचारात घ्या. ग्रामपंचायतीच्या एकूण सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांनी सरपंचा विरोधात अविश्वास ठरवता म्हणता येईल. सरपंच निवडून आल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या पर्यंत असा कोणताही अविश्वास ठराव आणता येणार नाही. खरं तर 6 महिन्यांपर्यंत होतं, पण आता हे दोघं विधाने जर 8चं अपडेटेड व्हर्जन पाहिलं तर दोन्ही चुकीचे आहेत. कारण इथं बघा, इथं 2/3 सदस्यांनी मागणी केली, कमी मागणी करणारे इतक्या सभासदांविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो. बघा, आता हा नवीन नियम नवीन नुसार बदललेला आहे. आता याचं खरं उत्तर तर 1 दिलेलं आहे आयोगाने अगोदर, पण आता हा नवीन नियम बदललेला आहे, म्हणून मी इथं थोडस याला गोल करतो. कारण हा 2022 नंतर, आता त्याच्यापूर्वी आलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा बदललेला प्रश्न आहे. एवढं लक्षात राहू द्या. असा प्रश्न येऊ शकतो, पण हा ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांना सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो, पण 73व्या घटना दुरुस्ती. आता नवीन नुसार याच्यात बदल झालेला आहे. हा,
तर दोघीही तरतुदींबद्दल थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणून 6 महिने इथं ठीक आहे पहिल्यानुसार, पण मग दोघीही तरतुदी आता सध्याच्या कायद्यानुसार बरोबर वाटत नाहीत. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने संविधानात मुख्यतः पंचायती संबंधी तरतूद करण्यात आलेली आहे? आता आपल्याला माहिती आहे की 73वी घटना दुरुस्ती. सरळ सरळ याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतात, बरोबर आहे. सरपंच अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवतात, बरोबर आहे. दोन्ही सरपंच उपसरपंच अनुपस्थित असतील तर ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भोगतात किंवा उपभोगतात. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. ते अध्यक्ष होऊ शकत नाही, कारण ते प्रशासकीय अधिकारी. मग कोण होणार? तर ग्रामपंचायतचा ज्येष्ठ सदस्य. कोण होऊ शकतो? ग्रामपंचायतचा ज्येष्ठ सदस्य होऊ शकतो. इथं अशी तरतूद आहे. इथं ग्रामपंचायतीचा सचिव होत नाही. त्यानंतर बघा, काही कलम आहेत आणि कलमांसंदर्भात तरतुदी आहे. बघा, सरपंच बद्दल बोलायचं झालं तर इथे स्टेटमेंट शोधावे लागेल. तर सरपंच जर म्हटलं तर आपल्याला आपण बघू शकतो की ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. कलम 40 म्हटलं तर त्यात ग्रामपंचायतींचं संघटन झालेलं आहे. कलम 243 म्हटलं तर त्यात ग्रामसभेची व्याख्या 243A मध्ये दिलेली आहे. आणि उपसरपंच म्हटलं तर सरपंचच्या अनुपस्थितीत उपसरपंच हे बैठकीचे अध्यक्ष असतात. अचं 3 आहे. अचं 3 तर सगळेच ऑप्शन आहे. मग ड चं 4 आहे, हे एकमेव ऑप्शन आहे. नाही, इथं पण ऑप्शन आहेच, म्हणजे ब चं 1 आहे, ब चं 1, ड चं 4, अ चं 3 असणारा एकमेव ऑप्शन आहे, तो म्हणजे 2 नंबर. तर इथं थोडंसं क्लोज जावं लागतं या प्रश्नामध्ये. चला, जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंबंधीचा चुकीचा पर्याय ओळखा. महिलांना 1/3 जागा आरक्षित आहेत. आता बघा, मी वाचून दाखवतो, मग चुकीचं विधान ओळखा, कारण पहिलंच विधान चुकीचं आहे. अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात बरोबर, 27% इतर मागासवर्ग बरोबर, 50% महिला. आता 2011 पासून 50% महिला आहे, त्यामुळे 1/3 हा मुद्दा चुकीचा ठरतो. अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? तर जिल्हा परिषद हे पंचायत समितीचं अंदाजपत्रक कोण काय करतं? मंजूर करण्याचं काम करत असतं. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचं काम कोण करतं? तर आता खरं पाहिलं तर इथं तपासणी करण्याचं काम हा थोडासा कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे. तर आता तपासणी करायचं म्हटलं तर नॉर्मली तहसीलदार हे तपासणी करत असतात ग्रामपंचायतीची. ओके, पण इथं जर मेन उत्तर बघितलं तर जिल्हाधिकारी हे उत्तर यायला पाहिजे. कोण यायला पाहिजे? जिल्हाधिकारी हे उत्तर यायला पाहिजे. चला, ग्रामपंचायतींची तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी. खरं तर जिल्हाधिकारी हे तहसीलदारांकडे सोपवतात. चला, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. आता आपण ग्रामीण प्रशासनासंदर्भातले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बघितली. त्यानंतर आपण बघितलं अधिकारी बघितले त्या संदर्भातले, नाही सॉरी, आपण पदाधिकारी बघितले त्या संदर्भातले. आता आपण बघणार आहेत अधिकारी. आपण ग्रामपंचायत बघितली, पदाधिकारी बघितले, आता आपण अधिकारी बघणार आहोत. मग बघा, इकडं अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. इकडं आहे गट विकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी. हा जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सचिव असतो. हा पंचायत समितीचा प्रशासकीय सचिव असतो आणि हा जिल्हा परिषदचा असतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 60 नुसार ग्रामपंचायतचा सचिव हा जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग 3 चा अधिकारी असतो. इकडे पण बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 97 नुसार पंचायत समिती शासनाचा ग्राम विकास अधिकारी खात्याचा क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतो. इकडं 1961 च्या 94 कलम नुसार हा उपप्रमुख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव असतो आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतो? भारतीय सेवेतील वर्ग 1 चा अधिकारी असतो. हा UPSC तून येतो, हा MPSC मधून येतो बघा, आणि हा UPSC मधून येतो, आणि हा सरळ सेवेमधून येतो. ठीक आहे. चला, हा 12वी उत्तीर्ण असला तरी चालतो ग्रामसेवक. इकडे दोघी पदवीधर असले तरी चालतात. जिल्हा निवड समिती मार्फत होते. इकडं MPSC, इकडं UPSC. ऑलरेडी सांगितलं.
इकडे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करतात. खरं तर जिल्हा निवड मंडळ नेमणूक करते. इकडे राज्य शासन, इकडे राज्य शासन. इकडे जिल्हा निधीतून वेतन होतो, इकडे राज्य निधीतून वेतन दिलं जातं. सो अशा पद्धतीने हे महत्वाचे मुद्दे आपण बघता येईल. त्यानंतर बघा, ग्रामसेवकला किरकोळ रजा बीडीओ देतात, अर्जित रजा जिल्हा परिषदचे सीईओ देतात. इकडं राज्य शासनच रजा देते, इकडं सुद्धा 2 महिन्यांपर्यंत स्थायी समिती देते आणि त्यापेक्षा अधिक राज्य शासन देते. म्हणजे 2 महिन्यापर्यंत स्थायी समितीकडून जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी रजा घेऊ शकतो. नियंत्रण कोणाचं असतं? राजकीय नियंत्रण सरपंचाचं आणि प्रशासकीय गट विकास अधिकारीचं असतं. इकडं पण राजकीय नियंत्रण सभापतीचं असतं, प्रशासकीय नियंत्रण सीईओचं असतं आणि राजकीय नियंत्रण जिल्हा परिषदचं असतं आणि प्रशासकीय नियंत्रण विभागीय आयुक्तांचं असतं. इकडं आपला राजीनामा सरपंच ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देतात. बाकी एमपीसीचा अधिकारी हा राज्य शासनाकडे राजीनामा देतो आणि यूपीसीचा अधिकारी सुद्धा राज्य शासनाकडे देतो. इकडे बडतर्फी मुख्य कार्यकारी अधिकारी करू शकतात, यांना मात्र राज्य शासनच बडतर्फ करते. पण जर यूपीसीचा विचार केला म्हणजे सीईओचा, तर त्याला राज्य शासनाच्या वतीने केंद्रच बडतर्फ करू शकतो. राज्य शासन युपीएससीच्या व्यक्तींना बडतर्फ करू शकत नाही. तुम्ही अनेक एक्झाम्पल बघितले असतील, अनेक अधिकाऱ्यांचे एक्झाम्पल बघितले असतील. तो अधिकार केंद्राकडे असतो. त्यानंतर बघा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्यामधला दुवा असतो. इकडे बघा, राज्य शासन पंचायत समिती व राज्य शासन मधला दुवा असतो. तो म्हणजे राज्य शासन म्हटलं मी, बीडीओ हा पंचायत समिती आणि राज्य शासन यातला दुवा असतो. आणि तिसरा आहे जिल्हा परिषद व राज्य शासन यांच्यामधला दुवा असतो सीईओ. जिल्हा परिषदचा सीईओ हा यामधला दोघांमधला दुवा म्हणून काम करत असतो. ठीक आहे, चला आता जिल्हा परिषदेच्या काही समित्या आणि सभा कशा होतात ते बघूया आपण. जिल्हा परिषदेची आम सभा एका वर्षाला 2 बैठका होतात. ओके, अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री. सचिव कोण असतात? जिल्हा अधिकारी. सदस्य खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती हे सदस्य असतात या आम सभेचे. आणि आम सभेमध्ये तुम्ही बघितले असतील, जेव्हा जेव्हा जिल्हा परिषदेची आम सभा होते तेव्हा तेव्हा किती मोठा गदारोळ त्या ठिकाणी होत असतो आणि किती मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते हे तुम्हाला माहित असेल. कारण वर्षाला 2च होतात, त्यातल्या त्यात पालकमंत्री अध्यक्ष असतो आणि जिल्हाधिकारी सचिव आणि सदस्य असतात खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्य. त्यामुळे घमासान होण्याची चिन्हे दाट असतात. त्यानंतर पुढे बघा, जिल्हा परिषदेच्या अनेक समित्या असतात, त्यातली सगळ्यात महत्वाची समिती आहे जिल्हा परिषदेची समिती, ती म्हणजे स्थायी समिती. स्थायी समितीमध्ये एकूण 15 सदस्य असतात. किती सदस्य असतात? 15 सदस्य असतात. त्या सभापती असतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव असतो डेप्युटी सीईओ. बघा, जिल्हा परिषदेचा जो कार्यकारी अधिकारी असतो, प्रमुख असतो, तो म्हणजे सीईओ. पण तो इथं प्रमुख नसतो, तर स्थायी समितीचा प्रमुख असतो डेप्युटी सीईओ, जो एमपीसी मधून आलेला असतो. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकास अंतिम मंजुरी देणे हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचं काम असतं. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेच्या इतर समित्या, कृषी समिती 15 सदस्य असतात, सभापती सदस्यांमधून एक येतो, सचिव जिल्हा परिषद कृषी अधिकारी असतो. समाज कल्याण समिती 11 सदस्य असतात, सभापती ओबीसी असतो, समाज कल्याण अधिकारी असतो नॉर्मली. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती असते, 10 सदस्य असतात, सभापती सदस्यांपैकी एक अध्यक्ष असतो आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी याचा प्रमुख असतो. आता त्या विभागाचा तो प्रमुख. इकडे सदस्य 8 असतात. अर्थ समिती, सभापती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतात, सचिव मुख्य लेखापाल असतात. बांधकाम समिती सदस्य 8 असतात, सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सचिव कार्यकारी अभियंता असतात. इकडं सदस्य 8 आहेत, सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सचिव जिल्हा शिक्षणाधिकारी असतात. आरोग्य सदस्य 8, सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हा प्रमुख असतो. महिला व बाल कल्याण समिती 1992 पासून आहे,
सदस्य 8, सभापती महिलाच असते, सचिव डेप्टी सीईओ महिला विकास अधिकारीच असते. आणि जलसंधारण आणि पेयजल समिती 1993 ला स्थापन झाली. सदस्य 8 असतात. सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो, सचिव कार्यकारी अभियंता असतो. सो अशा जिल्हा परिषदच्या काय प्रमुख समित्या आहेत. ठीक आहे, त्याबाबत बघूया आपण. आता आपण बघा, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्या तर यात नगरपंचायत येतं, नगरपालिका येतात, किंवा त्याला नगर परिषद जरी म्हटलं तरी चालेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स येतोय, महानगरपालिका. ओके, आणि त्यानंतर येतात छावणी मंडळ, ज्याला आपण कटक मंडळ असो, त्याला आपण म्हणतो कंटेनमेंट बोर्ड. सो थोडक्यात या पद्धतीच्या आपल्या म्युन्सिपालिटीज येतात, त्यानंतर MNCs येतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स येतात, आणि येतात छावणी मंडळ म्हणजेच कंटेनमेंट बोर्ड. तर आपल्याला या चारही नागरी प्रशासनाची माहिती आज या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे, या लेक्चरमध्ये घ्यायची. चला, सो नागरी प्रशासनाचा इतिहास जर बघितला तर थोडा हा इतिहास आपल्याला जरा बघावा लागेल. 1793च्या सनदी कायदा जो होता, या 1793च्या संधी कायद्यानुसार भारतातील नागरी प्रशासनाशी पहिला संदर्भ जोडला जातो. मुंबई, मद्रास, कलकत्ता या 3 प्रांत पालिकांची स्थापना झाली होती. त्यानंतर जस्टिस ऑफ पीस हे पद निर्माण झालं. त्यानंतर 1850 मध्ये म्युनिसिपल बोर्डची स्थापना झाली. 1865 मध्ये शहर सुधार कायदा झाला. 1872 मध्ये मुंबई महानगरपालिका कायदा झाला. 1888 ला मुंबई महानगरपालिका कायदा पुन्हा झाला. त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिका दोघेही कायदे झाले. त्यानंतर 1948 ला नागपूर महानगरपालिका अधिनियम झाला. 1949 ला मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम झाला. आणि 1965 ला महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व नागरी अधिनियम हा कायदा झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, नागपूर आणि मुंबई या 2 महानगरपालिकांचं प्रशासन या वेगवेगळ्या ऍक्टने चालतं. उर्वरित महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदा, महानगरपालिका यांचं प्रशासन हे 1965च्या कायद्याने चालतं. तर बघूया बघा 74वी घटना दुरुस्ती, कारण मागच्या वेळेस आपण काय बघितली होती, 73वी घटना दुरुस्ती. आता आपण काय बघणार आहे, 74वी घटना दुरुस्ती 1992-93. आता साहजिकच आहे, जेव्हा आपण 64वे विधेयक म्हटलं होतं राजीव गांधी यांचं, इथं आपल्याला साहजिकच आहे नवाब पंचायत नावाचं हे 65वे घटना दुरुस्ती विधेयक होतं, कारण हे नागरी प्रशासनाशी संबंधित होतं. जे 64 पास झालं नाही याचा अर्थ 65 पण पास झालेलं नाही. पण 1992 मध्ये PV नरसिंह राव यांनी 74वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, जसं की 73वं मांडलं होतं. कारण 73वं हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत होतं, तर 74वं हे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत होतं. मग नेहमीप्रमाणे 22 डिसेंबर 1992 ला लोकसभेत पारित झालं. 23 डिसेंबर 1992 ला राज्यसभेत पारित झालं. 20 एप्रिल 1993 ला राष्ट्रपतीची संमती, निम्मे घटक राज्यांची मान्यता. तेच मुद्दे आहेत, फार रिपिटेशन होत आहे. 24 एप्रिल 1993 ला 74वी घटना दुरुस्ती सुद्धा लागू झाली. आणि 31 मे 1994 पर्यंत सर्वच राज्यांना लागू करणं बंधनकारक करण्यात आलं. म्हणजे थोडक्यात 73 आणि 74 मध्ये काही फार फरक नाहीये, फक्त एक आहे ग्रामीण प्रशासन आणि नागरी प्रशासन, एवढाच फरक आहे. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती. मग या 74वी घटना दुरुस्तीची काय काय वैशिष्ट्य आहेत, जसं 73वी घटना दुरुस्तीचे होते तसे 74चे आहेत. नागरी संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा. 243P ते ZG यामध्ये घटनात्मक दर्जा दिला. मग नगरपालिकांचे अ, ब, क असं वर्गीकरण करावं, जे की केलेलं आहे आपण. महिलांना 33% आरक्षण द्यावं. आता आपल्याला माहिती की महिलांना 50% आरक्षण आहे 2011 नुसार. आता बघा हा 33% होता 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार. SC ST ना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा, OBC ना 27% जागा, 12व्या परिशिष्टाचा समावेश केला. यात 18 विषय होते. मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रामीण प्रशासनाचा विचार केला तर 11व्या परिशिष्टात 29 विषय होते. आणि इथं किती आहेत
18 विषय, 7 नगरपंचायतींची सुद्धा त्यावेळेस तरतूद करण्यात आली होती. आज आपण विचार केला तर भारतात 146 नगरपंचायती आहेत. चला मग भारत म्हटलो महाराष्ट्रात. मग बघा काय काय कलम आहे आणि कोणकोणत्या कलमात काय काय तरतुदी आपण बघता येईल बघा. 243 नगरपालिकांची व्याख्या, 243 नगरपालिकांची स्थापना, 243 नगरपालिकांची रचना, 243 विविध समित्यांची स्थापना, 243 जागांचे आरक्षण, 243 नगरपालिकांचा कालावधी, 243 सदस्यत्व अपात्रता, 243 नगरपालिकांचे अधिकार व सत्ता, 243 कर व निधीबाबतचे नगरपालिकेचे अधिकार, 243 वित्तीय स्थितीचे पुनर्लोकनसाठी वित्त आयोग, त्यानंतर 243 नगरपालिकांच्या लेखांचं परीक्षण, 243 नगरपालिकेच्या निवडणुका, 243 केंद्रशासित प्रदेशांचे उपाययोजन, 243 विशिष्ट प्रदेशांना लागू नसलेला भाग, 243 जिल्हा नियोजन समिती, 243 महानगर नियोजन समिती, 243 अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे सातत्य आणि 243 निवडणूक विषयांचे न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. हे ऑलरेडी घेतलं होतं म्हणून एवढ्या फास्ट मध्ये रिपीट केलं. चला नेक्स्ट. आता आपण जसं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या जशा आपण मागच्या वेळेस अभ्यासल्या होत्या चार्ट वाईज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, तशा आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा चार्ट वाईज अभ्यासणार आहोत. मग चला, पहिला आहे नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद आणि तिसरा आहे महानगरपालिका. तिघही लक्षात राहू द्या. मग पहिला बघा स्थापना. नगरपंचायत, महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत अधिनियम 1965 नुसार नगरपंचायत, तसंच नगरपालिका नगरपंचायत अधिनियम 1965 नुसार आणि मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकांची स्थापना झाली. बघा, नगरपंचायत आणि नगर परिषद साठी 1965चा कायदा आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिकासाठी 1949चा कायदा. मग लोकसंख्या किती? 10,000 ते 25,000 यामध्येच असावी. संबंधित गावातील बिगर कृषी व्यवसायाचे प्रमाण 50% पेक्षा अधिक असावे. मनपापासून 25 किलोमीटर पेक्षा अधिक अंतर असावे. आता बघा, ऍक्च्युअल नगरपंचायत कुठं स्थापन व्हावी हा महत्वाचा विषय. कारण 7 ते 17 सदस्य संख्या असते ग्रामपंचायतची. पण 17च्या वर जर ते शहर थोडं डेव्हलप होतोय आणि तिथं अकृषी कामं आहेत, म्हणजे 50% लोक तिथं कृषीची कामं करत नाहीत, म्हणजे याचा अर्थ ते शहरी कामावर अवलंबून आहेत, तर अशा भागात नगरपंचायती केल्या जातात. मग नगरपालिका, अ वर्ग नगरपालिका 1 ते 5 लाख, ब वर्ग 40,000 ते 51 लाख लोकसंख्या, क वर्ग 25,000 ते 40,000 लोकसंख्या वस्तीसाठी आपण नगरपालिका स्थापन करतो. आणि महानगरपालिकेचा जर विचार केला तर अ वर्ग 12 ते 24 सदस्य असतात, अ वर्ग, ब वर्गामध्ये 6 ते 12 सदस्य असतात आणि क वर्गामध्ये 3 ते 6 सदस्य असतात. आता लाखाची संख्या जर बघितली तर याबद्दल मी थोडस बोलणार आहे. सॉरी, तुम्हाला सांगताना थोडस चुकलं माझं, करेक्शन करून घ्या. बघा, अ वर्ग साठी 12 ते 24 लाख लोकसंख्या लागते, याच्यापेक्षाही जास्त लोकसंख्या असते. त्यानंतर ब वर्गासाठी 6 ते 12 लाख लोकसंख्या लागते आणि क वर्गासाठी 3 ते 6 लाख लोकसंख्या लागते. आता याच्याबद्दल डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या स्लाइड मध्ये बघा. आता बघा, इकडे सदस्य संख्या किती आहे? मॅक्सिमम 17 असते, 17च्या पुढे. इकडं मागे बघा, अ वर्ग असेल तर 38 ते 75, ब वर्ग असेल तर 25 ते 36 आणि क वर्ग असेल तर 20 ते 25. म्हणजे 40,000 लोकसंख्येसाठी 20 ते 25 सदस्य असतात. 40,000 ते 1 लाख लोकसंख्येसाठी 25 ते 36 सदस्य असतात आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक असतील तर 38 ते 75 सदस्य असतात. हे झालं नगर परिषद. परत तुम्हाला समजण्यासाठी, ही नगर पंचायत. मग इकडे बघा, महानगरपालिकेसाठी आता क वर्ग पासून घेऊ. 76 ते 96 सदस्य नवीन आहे, नवीन अपडेट झालेला आहे. 3 ते 6 लाख लोकसंख्या. ब वर्गासाठी 96 ते 126, 6 ते 12 लाख लोकसंख्या. अ वर्गासाठी 126 ते 156 म्हणजे 12 ते 24 लाख लोकसंख्या.
या हे वरचे जे वर्ग आहेत खरं तर अ वर्गापेक्षा मोठे वर्ग मानता येणार नाही, पण 156 ते 168 साठी 24 ते 30 लाख आणि 168 पासून 181 पर्यंत 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या, खरं तर 225 पर्यंत ही संख्या जाऊ शकते. आता हे सगळे अ वर्गच झाल्या. मग वरच्या मग वयोमर्यादा किती असते? आता नॉर्मली मी बोललो तुम्हाला प्रत्येकासाठी 21 वर्ष वयोमर्यादा आहे. बघा इकडं तिघही ठिकाणी तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समितीमध्ये पण सेमच आहे, इथं पण सेमच आहे. त्यानंतर अनामत रक्कम इथं 1000 रुपये नगरपंचायतला घेतात, 5000 रुपये नगरपालिकेला घेतात आणि 10,000 रुपये महानगरपालिकेला घेतात जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर. अनामत खर्च मर्यादा किती? बघा जुनी 45,000च होती, एवढ्यात काय होणार आहे? आता 1.5 लाख आहे, एवढ्यात बी काय होणार आहे, पण ठीक आहे समजू शकतो. नगरपंचायत एवढ्यात काहीच होणार नाही, हे पेट्रोल डिझेल मध्ये चालले जातील. पण चला आता शासनाचे आकडे, ऍक्च्युअल शासनाच्या विपरीतच आकडे असतात. क वर्गासाठी 1,50,000, ब वर्गासाठी 2 लाख, अ वर्गासाठी 3 लाख, म्हणजे नगरपालिकेसाठी 3 लाख रुपये खर्च करू शकतात. त्यानंतर इकडं महानगरपालिकेसाठी बघा क वर्गासाठी 4 लाख, अ वर्गासाठी 5 लाख, त्यानंतर ब वर्गासाठी 4 लाख, सॉरी क साठी 4 लाख, ब साठी सुद्धा 4 लाख आहे. आणि इकडे जर बघितलं तर या जुन्या मर्यादा आहेत, आता 5 लाख पेक्षाही जास्त खर्चाची मर्यादा वाढलेली आहे. सो मतदारसंघाचे नाव प्रत्यक्ष, प्रौढ, गुप्त मतदान तिघे ठिकाणी सार, इथं प्रभाग म्हणतात, इकडे वार्ड म्हणतात. नगरपालिकेला वार्ड म्हणतात, काही फरक नाही फार. तिकडं आरक्षणाचा विचार केला तर महिलांना सगळीकडे 50% आरक्षण आहे 2011 नुसार, ओबीसीना 27% तिघ ठिकाणी आहे. आणि तुम्ही बघू शकतात 74वी घटना दुरुस्तीने खरं तर 1/3 आरक्षण होतं, पण आता ते 50% केलं गेलेलं आहे. त्यानंतर बैठका, मग नगरपंचायतच्या प्रत्येक महिन्याला एक वर्षाला 12 आवश्यकता असल्यास घेऊ शकतात. एकूण सदस्य संख्या 1/3 पाहिजे. आता मी इथं नगरपंचायत आणि नगरपालिका एकत्र केले, इकडं 7 ते 12 दरम्यान होतात. एकूण सदस्य संख्या 1/3 असली पाहिजे. इकडं सदस्यांनी मागणी केल्यास 15 दिवसात नगराध्यक्ष विशेष सभा घेतात. इकडं 1/4 सदस्यांनी मागणी केली तर महापौर विशेष सभा बोलवतात. तर हे दोघेही गोष्ट तुम्हाला बघता येतील. त्यानंतर बघा सदस्य सभा सतत 6 महिने गैरहजर असल्यास वेळ प्रसंगी राज्य सरकारद्वारे, इकडं पण 6 महिने, इकडं पण 6 महिने, इकडं पण 6 महिने, तिघही ठिकाणी सदस्याची अपात्रता सारखीच आहे. किंवा सदस्य सभा किंवा अपात्रता, सदस्य अपात्रता पाहिजे होतं इथं. विसर्जित करण्याचे अधिकार राज्य शासन नगरपंचायत विसर्जित करू शकते. बरखास्तीपासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. सेम तिघ ठिकाणी आहे, काही फार बदल नाहीये, सगळीकडे सारखंच आहे. चला, राजीनामा कोण कुठं करायचा? मग नगरपंचायतचा अध्यक्ष असेल तो अध्यक्ष राजीनामा सदस्य अध्यक्षाकडे देतात. उपाध्यक्षाचा राजीनामा अध्यक्षाकडेच असतो. अध्यक्ष जिल्हाधिकारीकडे करतात. हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का, कारण नगरपंचायत चे अध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकारीकडे करतात. इकडे पण बघा नगरपालिका सदस्य नगराध्यक्षाकडे येतात, उपनगराध्यक्ष नगराध्यक्षाकडे करतात आणि नगराध्यक्ष पुन्हा इथं कोण आहे? जिल्हाधिकाऱ्याकडेच करतात. इकडे बघा सदस्य महापौरकडे करतात, उपमहापौर पण महापौरकडे करतात आणि महापौर मात्र विभागीय आयुक्त, जसं जिल्हा परिषदचे अध्यक्ष विभागीय आयुक्ताला करतात तसं महापौर पण विभागीय आयुक्ताला राजीनामा देतात. हिशोब तपासणी कोण करतं? स्थानिक निधी लेखापाल करतो. इथं राज्याचा मुख्य लेखापाल हा चौकशी करत असतो, कारण महानगरपालिकेचा विषय आहे. त्यानंतर बघा अंदाजपत्रक मंजुरी कोण करतं? इकडं कार्यकारी प्रमुख अंदाजपत्रक तयार करतात, जो की आता नगरपंचायत मध्ये पण एक मुख्य अधिकारी टाईप अधिकारी असतो. इकडं पण बघा मुख्य अधिकारी असतो जो अंदाजपत्रक तयार करतो, त्याला मंजुरी नगरपालिकेची स्थायी समितीद्वारे दिली जाते. इकडं मनपाचे आयुक्त तयार करतात अंदाजपत्रक, मंजुरी मनपाची स्थायी समिती देत असते. इकडे बघा एकूण जर आज विचार केला, आज 2024-25 जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक पाहणी अहवाल
तर 146 नगरपंचायत आहेत, 245 नगरपालिका आहेत आणि 29 महानगरपालिका सध्या अस्तित्वात आहेत. सो आपण हे बघू शकतो. चला नेक्स्ट. महानगरपालिकेला पण जसं नगरपालिकेला विविध नावं होती तशी महानगरपालिकेला पण विविध नावं दिली गेलेली आहेत. सॉरी, नगरपालिकेला म्हणतो मी, जिल्हा परिषदला जशी नवी नावं दिली गेली होती, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं होती, तशी महानगरपालिकेला पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. जसं बघा, नगर निगम दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणामध्ये याला नगर निगम म्हणतात. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, गोवामध्ये, कर्नाटकमध्ये याला महानगरपालिका असं म्हणतात. पूर्व शांत, पश्चिम बंगालमध्ये थोडं टोनिंगच बंगाली येतं बघा, पूर्व शांत, तर हे पश्चिम बंगालमध्ये हे नाव आहे. पूर्व परिषद त्रिपुरामध्ये नाव आहे आणि नगरपालिका निगम हे मध्य प्रदेशमध्ये महानगरपालिकेचं नाव आहे. सो तुम्हाला माहिती असेल, इंदोर महानगरपालिका भारतातील सर्वात स्वच्छ महानगरपालिका आहे आणि ती पण 6व्या-7व्यांदा झालेली आहे. मग नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांबद्दल माहिती घेऊया आपण थोडस. चला, मग कोण कोण नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, कसे आहेत? मग बघा, अध्यक्ष आहे, नगराध्यक्ष आहे आणि महापौर आहे. आपण तिथं काय बघितलं? नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. इथं बघणार आपण अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि महापौर. मग बघा, तरतूद काय? महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम 1965. इकडं पण तोच कायदा. इकडं मात्र मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम 1949. बघा, महानगरपालिकांसाठी जो कायदा लागतो तो मुंबई महानगरपालिका कायदा लागतो पूर्ण महाराष्ट्रासाठी, आणि नागपूर महानगरपालिकेचा कायदा मात्र वेगळा आहे. मी सांगताना तिथं थोडीशी तुम्हाला थोडीशी चूक तुम्ही दुरुस्त करून घ्याल. मी सांगताना तिथं काय सांगितलं की महाराष्ट्रासाठी हा कायदा लागतो, पण हा नगरपालिकांसाठी आणि नगरपंचायतींसाठी लागतो. मुंबई प्रांतिक मनपा, आता ज्याला महाराष्ट्र प्रांतिक मनपा कायदा असं म्हणतो आपण खरं तर हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि नागपूर महानगरपालिकासाठी वेगळा कायदा लागतो. मग बघा, निवड 2022 पासून थेट जनतेकडून निवड होते. इथं पण बघा, 2022 पासून थेट जनतेकडूनच निवड नगराध्यक्ष केला जातो. जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावतात आणि महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाते. इकडं बघा, कार्यकाळ नगर, आता इथं कार्यकाळ स्पेसिफिक असा दिलेला नाहीये. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा 2.5 वर्ष कार्यकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इकडं पण महापौर आणि उपमहापौर यांचा 2.5 वर्ष कार्यकाल देण्यात आलेला आहे. राज्य शासनाद्वारे बडतर्फी कोण करतं? तर राज्य शासनाद्वारे विशेष सभा अध्यक्ष, जिल्हाधिकारी 3/4 सदस्यांनी ठराव मांडून 3/4 पास केला तर ते काढता येतात. इकडं पण 3/4 मागणी केली, 3/4 काढलं. इकडे 1/2 सदस्यांनी मागणी केली, 2/3 पारित केल्यास, महिला असल्या 3/4 पारित केल्यात काढता येतात. आता हा डायरेक्ट नगराध्यक्ष आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुम्ही म्हणाल सर इथं तुमच्या बोलण्यामध्ये थोडीशी संदिग्धता दिसते. संदिग्धता नाहीये, हा डायरेक्टचा प्रकार आहे. आता डायरेक्ट जिल्हा नगराध्यक्ष नियुक्त होणार आहे, त्यामुळे त्यांना डायरेक्ट काढायचं असेल तर 3/4 सदस्यांनी मागणी करावी लागेल. 3/4 बहुमतानेच त्याला पारित करून त्यांना काढता येऊ शकतं. इकडं 1/3 सदस्य मागणी करतील, 2/3 काढता येईल आणि महिला असल्यास 3/4 काढता येईल. ठीक आहे. पुढे बघा, नागरी स्थानिक संस्थांचे पदाधिकारी. मग कोण आहेत पदाधिकारी? कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त. आता नगरपंचायतचा कार्यकाळ नॉर्मली 5 वर्ष असतो, अध्यक्षांचाही 5 वर्ष असणार आहे. सो बघा, कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त. मग आता कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत अधिनियम 1965 थोडस गडबड झालेले नुसार नेमणूक होते. नगरपंचायत प्रशासकीय प्रमुख राज्य सेवेतील वर्ग 2चा अधिकारी असतो. बघा, हा सचिव असतो, म्हणजे हा वर्ग 2चा अधिकारी असणार आहे. इकडं पण सेम तोच कायदा आहे, कलम 75 नुसार नियुक्ती होते. इकडं पण मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम नुसार नियुक्ती होते. इकडं नगरपालिका नगर परिषद प्रशासकीय प्रमुख वर्ग 2 वर्ग 1चा अधिकारी असतो. आता लक्षात घ्या, वर्ग 1 वर्ग 2चा अधिकारी असतो. याचा अर्थ काय? सीओ
हा राज्यसेवेमधून भरला जातो, म्हणजेच एमपीएससी मधून भरला जातो. हा महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी असतो, हा शक्यतोवर युपीएससी मधून भरला जातो. आणि याच्यातला जो उपायुक्त असतो महानगरपालिकेचा, हा मात्र एमपीएससी मधूनच येतो. मग बघा, आपण बघू शकतो पदवीधर असावा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे त्याची नियुक्ती होते. नगर पंचायतवर, नगर बघा, नगर पंचायत. आणि इकडे बघा, पदवीधर असावा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी द्वारे ज्याची पण नियुक्ती होते. इकडे पण पदवीधर, मात्र युपीएससी कडून याची नियुक्ती होते, म्हणजे निवड होते. नियुक्ती कोण करतं? राज्य शासन. राजीनामा वेतन कोण देतं? राज्य मनपाच्या निधीमधून दिलं जातं. इकडे राज्य हे रजा कोण देतं? हे सगळे अधिकारी राज्य शासनाचे आहेत, म्हणून यांना राज्य शासनच रजा देतं. नियंत्रण कोणाचं आहे बघा, राजकीय नियंत्रण इथं अध्यक्षांचं असतं, प्रशासकीय जिल्हाधिकाऱ्यांचं असतं नगरपंचायतवर. इकडं राजकीय नियंत्रण नगराध्यक्षांचं असतं, प्रशासकीय नियंत्रण पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. इकडं राजकीय नियंत्रण महापौर यांचं असतं, प्रशासकीय नियंत्रण विभागीय आयुक्तांचं असतं. महत्वाचा मुद्दा आहे राजीनामा. 3 वर्ष, प्रत्येक 3 वर्षाला बदली होते. वयाच्या 58 वर्षापर्यंत पदावर राहतात. आता सगळीकडे हा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा नियम आहे, पण हा म्हटलाय फक्त, पण ऍक्च्युअल मध्ये 3 वर्षाच्या आत पण बदली होऊ शकते. बडतर्फी राज्य शासनच करू शकतं. हा, इथं नगरपंचायत, नगरपालिका, राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकार करतं. महानगरपालिकेच्या आयुक्तांना राज्य सरकार काढू शकत नाही, केंद्रच काढू शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं महसूल प्रशासन. आता बऱ्याचशा पंचायत राजच्या पुस्तकांमध्ये मी जेव्हा ढोंकून बघतो, तर हा टॉपिकच दिलेला नाही, गाळून टाकलेला आहे, सोडून दिलेला आहे. तर हा मात्र घेतला पाहिजे, कारण आपल्याला कोतवाल कोण, पोलीस पाटील कोण, तलाठी कोण हे माहित असलं पाहिजे. त्यातल्या त्यात आपण बघूया मग, तर 3 पद आहेत, कोतवाल, पोलीस पाटील आणि तलाठी. मग तरतूद, महसूल खात्याचा गाव स्तरावरील शेवटचा 24 तास सेवेतील कर्मचारी म्हणजे कोतवाल. हा महसुलातला शेवटचा स्तर आहे आणि पूर्ण वेळ असतो हा शासनाच्या सेवेत. हे पद मोगल कालखंडामध्ये निर्माण झालं होतं. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार च्या कलम 3 नुसार याची नियुक्ती होते पोलीस पाटीलची. ब्रिटिश कालखंडापासून 1857 मध्ये खऱ्या अर्थाने पोलीस पाटीलांची नियुक्ती झाली असं मानलं जातं. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 7(3) नुसार तलाठीची नेमणूक केली जाते किंवा तलाठी भरला जातो. शाहू महाराज यांच्या संस्थांमध्ये 1918 मध्ये या पदाची खऱ्या अर्थाने निर्मिती केली गेली होती. मग बघा, पात्रता काय लागते. कोतवालसाठी स्थानिक गावाचा रहिवासी असावा, वय 18 ते 40 दरम्यान असावे, शारीरिक दृष्ट्या सक्षम व चांगली वर्तणूक असावी, 7वी उत्तीर्ण असावा, नियुक्ती वेळी 100 रुपये तारण व 2 स्थानिक जामीन द्यावे नेमणुकीपूर्वी. आता शक्यतोवर कोतवालची परीक्षा होते विद्यार्थी मित्रांनो. काय होते? कोतवालची परीक्षा होते. खरं तर पहिले 4थी उत्तीर्णच होता, मे बी आता 7वी उत्तीर्ण झालेला आहे. सो परीक्षा होते याची. काय होते याची? परीक्षा. आता इकडे बघा, हा 10वी उत्तीर्ण असावा, वय 25 ते 45 दरम्यान असावे पोलीस पाटीलसाठी, शारीरिकदृष्ट्या सक्षम व चांगली वर्तणूक असावी, मागासवर्गीयांना प्राधान्य, स्थानिक रहिवासी असावा, पोलीस पाटलास शेती इतर व्यवसाय करता येतो, कायमस्वरूपी नोकरी करता येत नाही. बघा, हा कायमस्वरूपी नोकरी नाही, ही कायमस्वरूपी नोकरी. लक्षात घ्या. इकडं हा पदवीधर असावा, जिल्हाधिकारी यांच्यामध्ये योग्य असावा, सज्जा असे म्हणतात. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? सज्जा असं म्हणतात. आणि हा पूर्ण वेळ कर्मचारी आहे. याला पगार ठरलेला असतो, सांगेल मी तुम्हाला. निवड व नेमणूक. कोतवालची नेमणूक तहसीलदार द्वारे केली जाते. आम्हाला असा प्रश्न विचारला जातो सरळ सेवा एक्झाम्स मध्ये की कोतवालची नेमणूक कोण करतं? तहसीलदार करतं. पहिली नेमणूक 6 महिन्यांसाठी केली जाते. नंतर उपजिल्हा, आता तर तुम्हाला माहिती आहे परीक्षा होते. कोतवालची परीक्षा झाली यावर्षी, पोलीस पाटीलची सुद्धा परीक्षा झाली यावर्षी. हे नवीन नियम बदललेले आहेत. उपजिल्हाधिकारी यांच्या जावे हंगामी पोलीस पाटील, तसंच तहसीलदारद्वारे प्रथम नेमणूक होते. 5 वर्षासाठी, प्रत्येक 5 वर्षासाठी या नियुक्ती वाढवली जाते. हळूहळू खरं तर रिटायरमेंट असतो. आता परीक्षेद्वारे भरला जातो. मी परत म्हणतोय, हा जिल्हा निवड समिती मार्फत भरला जातो. लक्षात घ्या,
हा सुद्धा, हे दोघं पद सुद्धा आता परीक्षेमार्फतच भरले जातात, पहिल्यासारखं राहिलेलं नाही. तलाठीचं तर परीक्षात होते. संख्या बघा, 600 ते 1000 लोकसंख्येच्या गावासाठी एक कोतवाल असू शकतो. 1000 ते 3000 लोकसंख्येसाठी 2 कोतवाल असू शकतात. 3000च्या पुढच्या लोकसंख्येसाठी 3 कोतवाल असू शकतात. आणि 3 पेक्षा अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असतो. राज्य शासनाच्या परवानगीने ते करता येतं. ठीक आहे. इकडं प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील असतो. पगारी पोलीस पाटील नियुक्त केला जातो. दुसऱ्या गावातील व्यक्तीची पोलीस पाटील पदी नेमणुकीचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. विभागीय आयुक्त दुसऱ्या गावातल्या पोलीस पाटीलला पण नेमणूक करू शकतो. त्यानंतर तिसरा बघा, प्रत्येक सज्जा करता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. बघा, इथं पण जिल्हाधिकारी आहे, इथं पण आहे, पण पोलीस पाटीलच्या बाबतीत विभागीय आयुक्त अधिकार आहे. दर्जा व कार्यक्षेत्र हा वर्ग 4चा आहे. हा गाव मध्ये राहतो. हा वर्ग 3चा अधिकारी आहे. लक्षात राहू द्या. पुढे बघा, पगार. आता दरमहा 2000 रुपये, सुधारित वेतन दरमहा 15000 रुपये झालंय 2024 पासून. मूळ वेतन होतंय, आता वाढतंय इकडं पण, आणि 10% सुद्धा वाढवलंय त्यांनी पुढे जाऊन. दरमहा 800 रुपये होतं, आता दरमहा 15000 झालंय 2024 पासून. इकडं यांना वेतन श्रेणी लागलेली असते, ही बदलत असते. हे तुम्ही बघून घ्या, अपडेटेड गोष्ट आहे. आता तलाठीचा पगार, तलाठी पोलीस पाटील कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. नियंत्रण कोणाचं असतं कोतवालवर, तर तलाठी आणि पोलीस पाटील दोघांचंही असतं. राजीनामा कोणाकडे देतात? तहसीलदार. बडतर्फी कोण करू शकतं? तहसीलदार. इकडे बघा, इकडं नियंत्रण कोणाचं असतं पोलीस पाटीलवर? तहसीलदार. राजीनामा कोणाकडे देतात? तहसीलदार. मात्र उपजिल्हाधिकारी बडतर्फ करू शकतो, कारण तोच त्याची नियुक्ती करतो. नजीकचे मंडळ अधिकारी, नंतरचे तहसीलदार व जिल्हाधिकारी, व हे काय यांचं नियंत्रण असतं कोणावर? तलाठीवर. नॉर्मली तलाठीचं पाहिलं तर तलाठीवर मंडळ अधिकारी, आणि मंडळ अधिकारीच्या वर जर विचार केला तर डायरेक्टली तहसीलदारचं नियंत्रण असतं, आणि तहसीलदारचा वरचा विचार केला तर डायरेक्टली जिल्हाधिकारींचं नियंत्रण त्याच्यावर असतं, तलाठीवर असतं. चला, सेवानिवृत्ती. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत पदावर असतात. हे पण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत, हे वयाच्या 58 वर्षापर्यंत पदावर राहतात. 1959 पासून राज्यातील वंश परंपरागत किंवा वतनी गाव कारभाराची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. इकडं 1 जानेवारी 1963 पासून राज्यातील वंश परंपरागत पोलीस पाटीलची पदे रद्द करण्यात आली आहे. कारण मी म्हटलं तुम्हाला या दोघेही पदांसाठी, तिघही पदांसाठी परीक्षाच होते आता. त्यानंतर एकूण संख्या बघा, सध्या महाराष्ट्रात 12667 च्या आसपास आहेत. इकडं 38208 च्या आसपास आहेत. इकडं प्रत्येक सजेसाठी एक किंवा अधिक तलाठी, ही फिक्स नाहीये संख्या, लक्षात राहू द्या. तर फार काही विचारत नाही आपल्याला, नियुक्ती, बडतर्फी या टाईपचे प्रश्न येतात. त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा पंचायत राज मधला मुद्दा आहे, तो म्हणजे छावणी मंडळ किंवा कटक मंडळ. काय? छावणी मंडळ किंवा कटक मंडळ. ज्या ठिकाणी भारतीय संरक्षण दलाची कायमस्वरूपी छावणी असते, अशा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सैनिकाला, जनतेला नागरी सुविधा पुरवण्या करण्यासाठी छावणी मंडळे स्थापन केली जातात. भारतामध्ये छावणी मंडळाची स्थापना ब्रिटिश कालखंडामध्ये 1924 ला करण्यात आली होती. छावणी मंडळाचा कारभार भारतीय छावणी मंडळ अधिनियम 1924 च्या अधिनियम अंतर्गत होतो. छावणी मंडळामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाहीये, कारण छावणी मंडळावर डायरेक्टली केंद्र सरकारचं संरक्षण मंत्रालय नियंत्रण ठेवतं. इथं छावणी मंडळ हा प्रकार संपूर्ण जगात, भारत, पाकिस्तान या दोनच देशामध्ये, बघा संपूर्ण जगात नाहीये, भारत आणि पाकिस्तान दोनच आहे. कारण ब्रिटिश जेव्हा आले होते तर त्यांनी इथं छावण्या तयार केल्या होत्या, आणि त्यातूनच हे छावणी मंडळ तयार झालेलं आहे. म्हणून हे फक्त भारत आणि पाकिस्तान मध्ये दिसून येतं. सध्या भारतामध्ये 62 कटक मंडळ आहेत, छावणी मंडळ आहेत, कंटोन्मेंट बोर्ड आहेत. सर्वात जास्त 13 कंटोन्मेंट बोर्ड मध्य प्रदेशात आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 7 कंटोन्मेंट बोर्ड आहेत. मग ते कोणते 7 आहेत ते आपल्याला बघता येईल इथं. बघा ते कोणते 7 आहेत. देहू, देवळाली, असं लक्षात कसं ठेवलं होतं मी माहिती का? देहू, देवळाली, खडकी, कामठी, आणि औरंगाबाद, अहमदनगर. आता दोघांची नाव बदलले आहेत, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे कॅम्प. अशा एकूण 7 काय आहेत. मग बघा ए, के आणि डी असं मी पाठ ठेवलेलं होतं लक्षात ठेवण्यासाठी. भारतातलं सर्वात मोठं छावणी मंडळ डेहराडून या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वात
मोठं छावणी मंडळ अहिल्यादेवी नगर या ठिकाणी म्हणजे अहमदनगर या ठिकाणी आहे. तर या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो नागरी प्रशासन मधला हा सुद्धा महत्वाचा भाग आपण घेतलेला आहे आणि जवळजवळ आपण या 2-3 व्हिडिओमधून पूर्ण पंचायत राज कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. बाकी जे पण प्रश्न असतील ते सराव प्रश्नांचे काही व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्या सराव प्रश्नांच्या व्हिडिओमधून अजून उरलेले सगळं पंचायत राज आपण कव्हर करणार आहोत. पण सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून जे जे महत्वाचं मला घेता आलं ते घेतलेलं आहे. यात काहीही अडचण असेल, काहीही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकतात किंवा नंबरवर कॉल करून विचारू शकतात. तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल. सो या आजच्या व्हिडिओमध्ये इथंच आपण थांबूया. धन्यवाद.